गुड मॉर्निंग टू ऑल. काल जे शिकलो ते Morning, sir. विसरू नका. What we learned yesterday Good very morning, sir. importantly. Good morning. Qualitative research, quantitative research, truth is out there, multiple truth. Then we also studied about theoretical framework, conceptual framework. Theoretical framework based on a grounded theory. Conceptual framework is a conceptual, can be developed by researcher for developing a theory. Right? So, going forward, today we will talk about how to write a proposal to get the research funding. Okay. I think my knowledge, as far as my knowledge goes, currently the major minor projects of UGC are halted. They are not releasing funding. But besides UGC, there are hundreds of agencies in India and abroad that invite research proposals from faculties, from institutions, from organizations. तो आपको कभी मौका मिले तो अवश्य एक माइनर मेजर प्रोजेक्ट करके देखिए. एंड दिस इज बेसिकली बिल्डिंग योर स्किल अपॉन व्हाट यू हैव डन इन योर डॉक्टरल डिसर्टेशन. तो जैसे कि हम पीएचडी थीसिस के लिए सिनॉप्सिस लिखते हैं, वैसे ही प्रपोजल लिखने के लिए इट इज अ काइंड ऑफ सिनॉप्सिस विथ कपल ऑफ मॉडिफिकेशन. एक तो आता है इसमें मैंडेटरी, वो आता है थेरोटिकल फ्रेमवर्क, और दूसरा आता है आपको मेथड इलेबोरेट करना पड़ता है कि विच मेथड यू थिंक विल बी बेस्ट suited for your research in a given period of time, right? So we will start today. Again, कोई सवाल जवाब कोई भी होगा, डाउट होगा, डिसएग्रीमेंट होगा, feel free to elaborate and discuss during the presentation. So first and foremost, हेलो हाँ हेलो सर. सर थोड़ा सा थ्योरेटिकल फ्रेमवर्क का थोड़ा सा कंफ्यूजन था, कल क्लियर नहीं हुआ था पॉइंट अच्छे से. एक बार और थोड़ा सा रिपीट कर देंगे कि थोड़ा रिवाइज. थेरोटिकल फ्रेमवर्क क्या होता है ना, मैं एकदम सिंपल लैंग्वेज में आपको बताता हूँ. और जब भी आप रिसर्च करते हो, अभी आपका पीएचडी का रिसर्च चालू है, राइट? तो आपका हाँ कोई सर, हाँ टाइटल है आपके थीसिस का. तो हाँ सर. थेरोटिकल फ्रेमवर्क सबसे पहले ये बोलता है कि नंबर वन, आपके टाइटल से रिलेटेड जितनी भी थ्योरीज है इन एग्जिस्टेंस, राइट, वो हाँ हाँ थ्योरी को हाँ हमें हाँ डायग्रामेटिकली पिन पॉइंट करना है कि दीज आर दी थ्योरीज विच आर रिलेटेड टू माय थीसिस टाइटल. thesis, ओके. हाँ. देन उसके बाद जो हमारे कीवर्ड आते हैं हमारे टाइटल में, उससे रिलेटेड कोई अच्छा. कंसेप्ट होते हैं. ठीक है. तो हाँ हमें हाँ इंडिविजुअली कंसेप्ट पिन पॉइंट करना है और ओके. कंसेप्ट का इंटरलिंकेजेस देखना है. ओके, कि वेदर दिस इंटरलिंकेज. कंसेप्ट्स आर, हाँ, इंटरलिंकेजेस. तो आपका टाइटल हाँ. बताइए ना, मैं आपको बताता हूँ आपका टाइटल क्या है. मेरा चंद्रपुर महाउष्णिक आपका आवाज क्लियर नहीं आ रहा. चंद्रपुर महाउष्णिक. हेलो. चंद्रपुर दुर्गापुर. हाँ. हाँ सर, दुर्गापुर महाउष्णिक विद्युत केंद्रातील व्यय लाभ जे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस वर आहे. व्यय ओके. लाभ दृष्टिकोनातून विश्लेषणात्मक अध्ययन असं आहे. ओके. तर आता याच्यात सगळ्यात पहिले येतं की थर्मल पॉवर प्लांट आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ठीक आहे, या दोन कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, राईट? सो थर्मल प्लांट बेसिकली याची डेफिनेशन कोणीतरी इंजिनिअरिंग मध्ये काढलेली आहे. आणि त्याच्यावरची थेरी असेल, व्हॉट इज अ थर्मल प्लांट, बिकॉज थर्मल प्लांट कॅन बी बेसिक डेफिनेशन आहे ज्याच्यामध्ये एखादं इंधन जाळण्यात येतं आणि त्याच्यातनं औष्णिक ऊर्जा प्राप्त केली जाते. आता थर्मल प्लांटचेही असंख्य प्रकार आहेत. त्याच्यात तुमचा कोल बेस्ड आहे, तुमचा गॅस बेस्ड आहे, ऑइल बेस्ड आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले जी थर्मल प्लांटची थेरी आहे ती कोणी शोधली होती, ती तुम्हाला गुगल स्कॉलरवर मिळेल. हा झाला एक कन्सेप्ट. हो हो बरोबर बरोबर. ही झाली एक थेरी. आता तुम्ही याच्यातला कॉस्ट बेनिफिट बघता आहात. आता कॉस्ट बेनिफिट जो आहे, जसा काल मी रिस्क रिटर्न सांगितला तसा कॉस्ट बेनिफिट कोल बेस्ड आहे. हा ठीक आहे ना. तुमचा दुसरा कन्सेप्ट आहे कॉस्ट बेनिफिटचा. नाव कॉस्ट बेनिफिटचा कन्सेप्ट आणि याच्यावरची थेरी जगामध्ये पहिले कोणी काढली, हा येईल तुमचा अकाउंटिंग आणि कॉस्टिंगचा कन्सेप्ट. मग तुम्हाला त्याची थेरी ज्यांनी मांडली आहे त्याचं नाव. आता
तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला लिंक करायचं आहे. काय लिंक करायचं आहे? थर्मल प्लांट आणि कॉस्ट बेनिफिट. मग याच्यावर सगळ्यात आधी अभ्यास कोणी केला? मग याच्यावर असंख्य लोकांनी अभ्यास केला असेल. तर आपल्याला डेव्हलपिंग कंट्रीच्या अँगलनी बघायचं. आपल्याला अमेरिकेतला कॉस्ट बेनिफिट आपल्या भारतात लागून नाही होणार बहुतेक. तर मग डेव्हलपिंग वर्ल्डमध्ये थर्मल प्लांटचा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस कोणी केला? त्याचे तुम्हाला 3-4 नावं मिळतील. बरोबर. आता चौथ्या स्टेप मध्ये जी महत्वाची स्टेप आहे, जे मी तुम्हाला काल सांगितलं की तुम्ही कॉस्ट बेनिफिट मध्ये काय मेजर करणार. कॉस्ट मध्ये तुम्ही कॉस्ट ऑफ फ्युएल बघणार, कॉस्ट ऑफ रनिंग द प्लांट बघणार, कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट बघणार, की तुम्ही कॉस्ट ऑफ फायनल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी बघणार. हे तुमचे पॅरामीटर मेजर करतील. बेनिफिट मध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की तुमचे टँजिबल बेनिफिट, म्हणजे तुमची कॉस्ट जर कमी असेल तर तुम्हाला प्रॉफिट होईल, कॉस्ट कमी नसेल तर तुम्हाला लॉस होईल. आणि इनटँजिबल बेनिफिट मध्ये पर्यावरणासाठी होणारे बेनिफिट, कर्मचाऱ्यांवर त्यांच्या आरोग्य कमी होणारे दुष्परिणाम, हे क्वालिटेटिव्ह आले. आणि याच्यात तुम्हाला अजून एक पॅरामीटर जोडायचं आहे की आपल्या महाराष्ट्रात जी इलेक्ट्रिसिटी पॉलिसी आहे, आपल्याकडे सबसिडी दिली जाते. हा तुम्हाला पॉलिसी त्याच्यात घ्यावं लागेल. पॉलिसी होतं काय, थेरॉटिकली मी जो तुम्हाला म्हणतो तुम्ही 1000 मेगावॉटचा प्लांट टाका, तर तुम्ही कॉस्टिंग कराल आणि मी तुमच्याशी 30 वर्षाचा करार करेल. आणि जोपर्यंत तुम्हाला मी गॅरंटी रिटर्न देतोय तोपर्यंत तुम्ही प्लांट चालवा. इन्व्हेस्टमेंट, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. पण आता होतं काय, सरकारी कंपन्या ज्या आहेत आपल्याकडे, महाजेनको सारख्या, तर त्याच्यात सरकार कुठेतरी त्याची प्राइसिंग कमी करते. म्हणजे ऑफटेक जो असतो इलेक्ट्रिसिटीचा, त्याची प्राइसिंग कमी होते. पॉलिसीमुळे बरेचदा त्यांचा जो खर्च असतो तो निघत नाही, किंवा त्यांच्या कॅपिटलवर मिळणारा रिटर्न हा निघत नाही. तर तुम्हाला आता तो एक अँगल टाकायचा आहे. म्हणजे बाकी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी असेल, सगळं असेल, मॅनपॉवर चांगली असेल, पण पॉलिसी चांगली नाही, तर मग तुमचा कॉस्ट बेनिफिट कुठेतरी गडबडतील. तर असे जवळपास 12 पॅरामीटर तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यापैकी 5-6 पॅरामीटर हे क्वालिटेटिव्ह राहतील. आता क्वालिटेटिव्हला कसं मेजर करायचं, तर हे जे पॉलिसी मेजर आहेत, तर पॉलिसी मेजर मध्ये तुम्हाला तिथले जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, किंवा तुमची फारच इच्छा असेल तर प्रतापगडला जा, मुंबईला, किंवा मग नागपूरला येऊन त्या साहेबांना भेटा, त्यांचे मतं घ्या, त्यांचा इंटरव्ह्यू घ्या. तर असं करून तुम्हाला ते करावं लागेल. आता हे जेव्हा तुम्ही एका ब्रॅकेटमध्ये टाकाल ना, तुमचा थिसिस याच्या बाहेर जाऊ शकत नाही. बेसिकली थेरॉटिकल फ्रेमवर्क काय करतो, फेन्स टाकते, कुंपण टाकतो तुमच्या टॉपिकच्या भोवती, म्हणजे कॅन्डिडेट दुसऱ्या याच्यात जाऊ शकत नाही. बरं, तुम्हाला अजून एक मुद्दा त्याच्यात टाकायचा आहे की एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री. आपल्याकडे पर्यावरण विभाग जो आहे तो सुद्धा यांना गव्हर्न करतो. मध्ये एक रिपोर्ट आला होता की कोराडी, चंद्रपूर, पारस हे ज्यांचे जे प्लांट आहेत त्याच्यातनं निघणारे सल्फर डायऑक्साईडचे गॅसची मात्रा फार जास्ती आहे. आता पर्यावरण मिनिस्ट्री सांगते की चिमणीतून जे धूळ निघतात त्याच्यात तुम्हाला प्रेसिपिटेटर लावावे लागतात, त्याचा खर्च जास्ती असतो. प्रायव्हेट कंपनीवाले बरेचदा भ्रष्टाचार करून या सगळ्या मामला निपटवतात, पण सरकारी कंपन्या किंवा स्टेट ओन कंपन्या या करू शकत नाही. तर त्याच्यावर त्याची टिप्पणी आली, तर याच्यात त्याला पण खर्च करावा लागतो. नंतर अजून एक मुद्दा मांडायचा आहे. आता दुर्गापूर तर जुनं आहे, समजा आता त्यांनी नवीन प्लांट कुठे कोराडीला त्यांनी नवीन एक्सपान्शन केलं, तर जेव्हा तुम्ही जागा घेता तर तिथलं असलेलं पुनर्वसन ते सुद्धा तुमच्या कॉस्ट मध्ये जातं, राईट. समजा तिथल्या लोकांनी ॲजिटेशन केले तर मग तुमचा प्लांट डिले होतो. तर असा 360 डिग्री विचार करायचा. मग तुम्हाला जे रिलिव्हंट वाटेल दुर्गापूरच्या अँगलनी ते पॅरामीटर कागदावर लिहायचे, त्याला मेजर कसं करायचं याच्या टेक्निक शोधायच्या. एकदा ते झालं की तुम्हाला रिसर्च 95% हो गया, फिर तुमको सिर्फ काम करना है. म्हणून थेरॉटिकल फ्रेमवर्क अत्यंत महत्वाचं आहे की तुम्हाला ते डायरेक्शन देतं, तुम्हाला तो रस्ता सांगतो की या रस्त्यावर तुम्हाला जायचं आहे. कळलं? आता अँगल कळा. म्हणजे आपण जर आता ऑनलाईनच्या पेक्षा ऑफलाईन असतो तर मी बनवून तुम्हाला दाखवलं असतं, पण आय होप तुम्हाला कळलं मी काय म्हणत होतो. कळलं ना?
सर माझ्या केसमध्ये जस्ट एक क्लॅरिफिकेशनसाठी एक एक्झाम्पल विचारते. जर का माझा मार्केटिंगचा पॉइंट आहे, जर का आपण जसं लास्ट काल डिस्कस केलं मार्केटिंग ऑफ जेनेरिक मेडिसिन्स, तर याच्यात ई मार्केटिंग हा कॉन्सेप्ट राहील ना, आणि ई मार्केटिंग बद्दल पहिले जर का कोणी मार्केटिंग केलं आहे दॅट विल बी द थेअरी, राईट? आता मार्केटिंगच्या असंख्य थिअरी आहेत. मार्केटिंग हा बरोबर. खूप ब्रॉड शब्द आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं रिटेल, होलसेल, काय जेवढे 7 P ऑफ मार्केटिंग वगैरे सगळे येतात, तर तो आधी तुम्हाला सुरू करायचा आहे मार्केटिंग पासून. बरोबर. मग ओके. तुम्हाला यायचा आहे ई मार्केटिंगचा कन्सेप्ट. आता आजच्या घडीला सगळ्याच गोष्टी ज्या ट्रेडिशनल मार्केटिंग करता येतात त्या ई मार्केटिंग सुद्धा करता येतात. आणि ते फक्त का संभव झालाय, ते इंटरनेट आणि कनेक्टिव्हिटीमुळे कंपन्या आता ई मार्केटिंग कडे चाललेल्या आहेत. आता तुम्हाला याच्यात मार्केटिंग, ई मार्केटिंग, त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे ड्रग्स, नॉर्मल ड्रग्स आणि जेनरिक ड्रग. तर ड्रग हा केमिस्ट्रीचा एक भाग आहे किंवा फार्माकोलॉजीचा एक भाग आहे. तर ड्रगची जी व्याख्या दिलेली आहे की ड्रग म्हणजे काय असतं आणि जेनेरिक ड्रग म्हणजे काय असतं, या दोन व्याख्या तुम्हाला कळल्या पाहिजे. आता तुम्हाला हे बघायचं आहे की ट्रेडिशनल ड्रगचं मार्केटिंग कसं होतं आणि ट्रेडिशनल ड्रगचं ई मार्केटिंग कसं होतं. बरोबर. एकदा ते तुम्हाला कळलं की मग तुम्ही जेनरिक ड्रगचं ई मार्केटिंग कसं करायचं याचं आपोआप रस्ते तुमचे उघडतील. तर त्याच्यामुळे आपण हे डेव्हलप करू, दॅट विल बी द कॉन्सेप्ट विच अ रिसर्चर, जसं तुम्ही म्हटलं की कॉन्सेप्ट इज डेव्हलप्ड बाय रिसर्चर. तर आता जर का मी ही थेअरी घेतली की ई मार्केटिंग ऑफ ट्रेडिशनल ड्रग्स किंवा ब्रँडेड ड्रग्स, दिस इज अ एस्टॅब्लिश थेअरी, आणि एक कॉन्सेप्ट डेव्हलप केला, जर का इफ आय पुट समथिंग ऑन माय ओन की दिस इज हाऊ अ ई मार्केटिंग ऑफ जेनेरिक ड्रग्स कॅन बी डन, तो हा एक कॉन्सेप्ट मी डेव्हलप करीन आणि हा पुट करू शकते. बरोबर. अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता याच्यात तुम्हाला जर अजून थोडं ऍडव्हेंचर करायचं असेल ना, तर काय करायचं, एक कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क बनवायचं अलॉंग विथ थिअरॉटिकल फ्रेमवर्क, आणि ते कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क टेस्ट करून बघायचं की हे खरोखर होऊ शकतं का या पद्धतीचं मार्केटिंग. आणि तुम्हाला ताबडतोब एखादा पेपर लिहायचा, जेव्हा तुमचा डेटा 50, 60, 70% होऊन जाईल, तुम्हाला पेपर लिहायचा एक मौका मिळेल याच्यावर, आणि त्याच्यात ते कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क मांडायचं की रिसर्चर असं वाटते की या मॉडेलनुसार जनरल ड्रगचं ई मार्केटिंग हे सक्सेसफुली होऊ शकतं. मग त्याच्यावर येतात कॉमेंट, लोक करतात कॉमेंट. पेपर चांगला असेल ना तर लोक लगेच बघतात. आणि मी सगळ्यांना सांगतो, एक वेबसाईट नोट करून ठेवा, SSRN.com, www.SSRN.com. SSRN म्हणजे सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क. याच्यात सगळ्या जगातले सगळे विद्यापीठ बहुतेक, त्याच्यावर आपला पहिले पेपर कन्सेप्ट नोट म्हणून पब्लिश करायचा, कॉमेंट येतात, मग ते रिफाईन करून आपला रिसर्च पेपर बनवून जर्नलमध्ये पब्लिश करायचा. ओके सर, थँक्यू सो मच. हां, ओके. सो आपण आता एक छोटंसं होतं सर, स्टेटस अँड चॅलेंजेस ऑफ एज्युकेशन of municipal corporation school with a special reference to quality education and policy implication हा माझा सब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन, बॉडी असे मी एक कन्सेप्ट केला आहे. त्याच्यामध्ये आपण थेअरी मध्ये आपण काय म्हणजे एज्युकेशन रिलेटेड थेअरी मला ऍड करावं लागेल का सर? तर पहिला याच्यातला थेअरीचा कन्सेप्ट येतो की जेवढ्या आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या मला वाटतं 8वी पर्यंतच आहेत त्या, प्रायमरी आहे की सेकंडरी आहेत त्या? सेकंडरी एज्युकेशन. तर तुम्हाला पहिले प्राथमिक शिक्षा, प्राथमिक शिक्षेची व्याख्या, पहिले डेफिनेशन व्हॉट इज अ प्रायमरी एज्युकेशन ते कोणीतरी डिफाईन केलं असेल. त्याच्यानंतर प्रायमरी एज्युकेशन इन गव्हर्नमेंट असिस्टेड स्कूल, ज्याच्यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन सुद्धा येतं, कारण जे गरीब देश आहेत तिथे गरिबी जास्ती आहे, तर तिथे तिथल्या नागरिकांच्या मुलांसाठी सरकारने या शाळा स्थापन केल्या. तर तो कन्सेप्ट तुम्हाला कुठेतरी मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आता जे तुम्ही म्हणताय की क्वालिटी, आता इथे सुद्धा तुम्ही जेव्हा एखाद्या शालेय शिक्षण पद्धतीची गुणवत्ता बघता, तर एक्झॅक्टली क्वालिटी म्हणजे काय, तर त्याचे तुम्हाला सब पॅरामीटर डिफाईन करावे लागतील. सगळ्यात पहिले तिथे असणारं फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर,
दुसरं तिथे असणाऱ्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन, तिसरं तिथे असणाऱ्या शिक्षकांचा अनुभव. आता होतं काय, प्रायमरी स्कूलमध्ये इनटेक तुम्ही कंट्रोल नाही करू शकत, तिथे सगळे गोरगरिबांचे पोरं येतात. जसं IIT IIM मध्ये जाण्यासाठी तुम्हाला त्या मोठ्या मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात, त्याच्यामुळे इनटेक हा ऑटोमॅटिकली कंट्रोल होतो. पण झेडपी स्कूल आणि म्युन्सिपल स्कूलमध्ये इनटेक होत नाही. तर आता तुम्हाला इनटेकच्या अँगलनी विद्यार्थ्यांचं बघायचं आहे. बघा, एक UDIASचा एक सर्व्हे आलेला आहे, म्हणजे मी कालही सांगितलं, मी शिक्षणात बऱ्यापैकी काम केलंय. UDIASच्या सर्व्हेमध्ये भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये असं सांगितलं आहे की वय तर नाही, वर्ग 5वीतल्या मुला मुलींना अजूनही गणितातले सोपे भागाकार, गुणाकार, बेरजा येत नाहीत, इंग्रजीमध्ये आपलं नाव लिहिता येत नाही, हे सगळे प्रॉब्लेम आहेत. तर हे गुणवत्ता, म्हणजे तुम्ही जर क्वालिटी एज्युकेशनचा एक एसर नावाची संस्था आहे पुण्यामध्ये, त्याचा जर तुम्ही रिपोर्ट डाउनलोड केला तर तुम्हाला एक गुणवत्तेचे पॅरामीटर कळतील की गुणवत्ता मोजायची कशी. मग तुम्हाला एसर ASER एसर सर्वे तुम्ही गुगलमध्ये टाईप करा. हा, एसर मोठं काम चालतं यांचं, कारण गुणवत्ता ही वाढवली पाहिजे. तर त्याच्यामध्ये मुलं शिकण्यासाठी तयार आहेत का, मग मुलं शिकण्यासाठी तयार नसतील तर त्यांची घरची परिस्थिती तशी नाही का, त्यांना मोटिवेशन नाही मिळत का, किंवा त्यांच्याकडे साधनं उपलब्ध नाही आहेत का, तिथे जाणारं मध्यान्ह भोजन जे आहे त्याच्यात पौष्टिक तत्व, हे असंख्य, म्हणजे तुमचा थिसिस कम्प्लीट व्हायला 10 वर्ष होऊ शकतं जर तुम्ही खूप डीप गेला तर. म्हणजे किती डीप जायचं आहे तुम्ही बघा, कारण शेवटी गुणवत्ता आपल्याला बघायची आहे. तर तुम्हाला गुणवत्तेवर एसरच्या मार्फत किंवा अजून गुगलच्या मार्फत अनेक पॅरामीटर मिळतील. ते पॅरामीटर घ्या, ते पॅरामीटर मोजा आणि त्याच्यावरनं तुम्हाला एक गुणवत्ता निर्देशांक काढायचा आहे. आता बघा, रिसर्चची व्हॅल्यू कशी वाढेल, तुम्ही जर एखादा गुणवत्ता निर्देशांक काढला, हे सगळे पॅरामीटर घेऊन, आणि तुम्ही नागपूरमध्ये समजा NMCच्या 20 शाळा आहेत आणि तुम्ही त्याचं रँकिंग केलं, तर तुम्ही लगेच जाऊन कमिशनर साहेबांना ते प्रेझेंट करू शकता की साहेब, माझ्या अभ्यासाप्रमाणे निर्देशांक असा असा या शाळेचा आहे, या शाळांमध्ये या तुटवडा आहे, आणि हा तुटवडा दूर करण्यासाठी मी माझ्या संशोधनात या उपाययोजना केलेल्या आहेत. हो, आप रातोरात हिरो बन जाते. हो, मी सांगितलं ना, तुम्हाला काम करायचं असेल ना, तर काम करायला कुठली परिसीमा नाहीये. लोक काय करतात, PhD मध्ये काही लोकांना खूप शौक असतो, अरे मग डॉक्टर बनवणं. अबे, तुझ्या नाकातला शेंबूड येऊन राहिला साले, तू डॉक्टर बनून राहिला, अक्कल नाही तुला. त्याच्यामुळे बरेचदा काम करायच्या पद्धतीचं तुम्ही व्यवस्थित घेतल्या तर तुमचं काम अतिशय सुंदर होतं. तुम्ही जर ते नागपूरला रिकमेंड केलं आणि कोणाला आवडलं, उद्या औरंगाबादवाले बोलवतील, पुणेवाले बोलवतील, मुंबईवाले बोलवतील, हे काम पुढे जातं. त्याच्यामुळे तुमचाही टॉपिक अतिशय चांगला आहे, फक्त तुम्ही त्याला जरा डेप्थ मध्ये घेऊन जा. डेप्थ मध्ये घेऊन गेलं म्हणजे सगळ्या सरकारी यंत्रणेला कळतं काय होत आहे. हो, गुणवत्ता निर्देशांक तुम्हाला काढायचा आहे आणि त्याच्यावर ताबडतोब रिसर्च पेपर लिहायचा. एकदा तो निर्देशांक काढला तुम्ही की तुमचा 4 ते 5 पानाचा पेपर कुठेही पब्लिश होईल, कुठेही. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. तर आपल्या कामात कुठेतरी आपण क्वालिटी बघायची आणि विचार, एक काल जे मी सांगायला विसरलो की रिसर्च करताना विचार क्षमता हवी, आणि ती फक्त येईल जेव्हा तुम्ही शांतपणे बसाल, कागदावर आपले विचार मांडाल, काय करायचंय. म्हणून थेरॉटिकल फ्रेमवर्क जे आहे ना, एकदा तुम्हाला ते कळलं की तुमच्या 90% चुका या इग्नोर होतात, म्हणजे होतच नाही चुका, तुम्ही अगदी सरळ रस्त्यावर जाता. आणि हा मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो. त्याच्यामुळे काय मेजर करायचं आहे, कसं करायचं आहे, ही टेक्निकल बाब आहे, ती आरामात कोणताही कॅन्डिडेट करू शकतो. तर पण एक्झॅक्टली ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला थोडी कळली पाहिजे. म्हणजे PhD लेवलवर ती कळायला बऱ्याच लोकांना त्रास जाईल, पण हरकत नाही. तुम्ही प्रयत्न जरी केला तरी तुमचा थिसिस एका चांगल्या दर्जाचा तुम्ही बनवू शकता डेफिनेटली. फक्त थोडं आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा, काहीतरी त्याच्यात नवीन टाकायचा प्रयत्न करायचा, बाकीच्यांनी केलेले अभ्यास बघायचे, त्याच्यापासून मी थोडा वेगळा कसा करणार, माझ्याकडे किती वेळ आहे, किती संसाधन आहे, त्याच्यातनं आपल्याला ते करायचा कुठेतरी एखादा प्रयत्न झाला पाहिजे, आणि तो होतो. बरीच लोक आपले आळशी असतात. काय म्हणतात?
एज्युकेशन पॉलिसी आली आहे ती ऍड करू शकते का सर याच्यामध्ये? अगदी न्यू एज्युकेशन पॉलिसी अगदी 2020 जी आली. हा, तर आता जी पॉलिसी आलेली आहे ती तुम्ही अनेक्शन मध्ये टाकू शकता. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा तुमचं कन्क्लुजन आणि इंटरप्रिटेशन लिहाल, तर त्याच्यात असं ओके. लिहायचं की संशोधकाला असं वाटतं की संशोधकांनी ज्या त्रुटींचा अभ्यास या संशोधनादरम्यान केला त्या त्रुटींना कुठेतरी कमी करण्यासाठी नवीन शिक्षण पॉलिसी मधले हे घटक कुठेतरी कामात येतील आणि म्हणून रिकमेंडेशन मध्ये तुम्ही टाकायचं की संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि जे काही आचार्य आणि प्रिन्सिपॉल लोक या NMC शाळेतले आहेत त्यांनी या पॉलिसीमध्ये दिलेल्या कलमांचा अवलंब करून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी योगदान द्यावे. एवढं सोपं आहे मॅडम. ओके. सोपं हा आहे. हा. रिसर्च करणं हे अत्यंत सोपं आहे. प्रॉब्लेम काय होतो की म्हणजे आता उद्या जर समजा मी HRD मिनिस्टर किंवा कुलगुरू तर नाही म्हणा, मंत्री जर झालो तर मी सगळ्यात आधी अशी पॉलिसी आहे की लोकांची इंटरव्ह्यू घ्या, तुम्हाला PhD का करायची आहे आणि जो इंटरव्ह्यू मध्ये बरोबर उत्तर देईल त्यालाच PhD करून द्यायची. हे पेट फेट काही घ्यायचं नाही. बता कायको करणे काय ते रिसर्च. कारण प्रत्येकाला हे बघा, रिसर्चकडे आपल्याकडे कोणत्याही बॅचलर आणि मास्टर डिग्रीमध्ये तेवढं शिकवलं जात नाही. 1-2 सब्जेक्ट असतात छोटे मोठे. त्याच्यामुळे हे अनुभवातूनच येतं आणि जितकं तुम्ही कराल तितकं तो अनुभव वाढत जातो आणि तेवढं तुमच्या कामाचा दर्जा जो आहे ना तो वाढत जातो. म्हणजे तुम्ही जर मला विचारलं आजच्या घटनेला तर संशोधन हे सगळ्यात सोपं काम आहे. फक्त त्याला विचार, वेळ आणि तुमचं डेडिकेशन लागतं. ते मधातनं सोडायचं नाही. त्याच्यात असंख्य अडथळे येतात पण ते ओव्हरकम करून आपल्या कामाला आपण जस्टिफिकेशन द्यायचं की हो हे माझं काम आहे. त्रुटी सगळ्यांकडे असतात. आमच्याही कामामध्ये त्रुटी असतात. कोणतेही काम 100% हे बरोबर होऊ शकत नाही. पण तुम्ही जितका डेडिकेशन त्याला दिलं तितकं ते उत्तम होतं आणि त्याच्यानंतर पुढे जो काम करेल तुमचा प्रबंध देऊन समजा 10 वर्षांनी अजून कोणी काम केलं तर त्याचं काम सोपं होईल. हा विचार आपल्याला लक्षात ठेवायला हवा. त्याच्यामुळे मी जर चांगलं काम केलं तर पुढे येणारा एखादा व्यक्ती माझ्यापेक्षा ते चांगलं काम जास्त करू शकेल, ज्याने की फायदा होऊ शकेल आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला. ही त्याच्या मागची भावना असावी. येस सर. C1 C2 चं काय सर, मला म्हणजे माझ्या टॉपिकच्या रिलेटेड कसं आपण कनेक्ट करू शकतो? तुमचा पहिला कन्सेप्ट आहे की तुमच्या NMCच्या शाळा. हा कन्सेप्ट आहे. NMCच्या शाळेमध्ये येणारे गरीब लोक, तिथे असणारे डिमोटिवेटेड शिक्षक वर्ग, कधी कामावर न येणारे, त्यांच्यामध्ये हजारो काम. आता बघा सेन्सस चालू झालंय, जनगणना. ते NMCचे लोक फिरून गेले, टीचर लोक. मागच्या आठवड्यात आमच्याकडे आले. मी सहज त्यांना विचारलं, बसवलं, पाणी वगैरे दिलं. ते म्हणे आम्ही शिक्षक आहोत म्हणे NMCचे. आता आम्हाला ऑनलाईन जॉब देतात. काय होतं माहिती का, त्यांच्याही अडचणी आहेत. त्यांच्याही मध्ये फटाके लावले जातात खूप. त्याच्यामुळे बिचारे तेही शिकवू शकत नाही. मुलं जे येतात ते असेच असतात. ते जाएंगे देखा जाएगा, क्या फरक पडतात. ते हा गोंधळ आपल्याला माहिती आहे. तर आता या गोंधळाला आपण अकॅडमी फ्रेमवर्क मध्ये टाकून हे कन्सेप्ट रिलेट करायचे आणि त्याच्यावरून आपलं फ्रेमवर्क बनवून आपला करायचा. म्हणजे आपल्या सद्य परिस्थितीचं सगळं नॉलेज असणं आवश्यक आहे. काय आहे अभी का माहौल क्या है, मैं वो माहौल क्या देख रही हूँ और वो माहौल को खत्म करने के लिए मैं क्या रिकमेंड करूँ, एवढंच. रिकमेंडेशन. है ना. बरं होतं काय, बरेचदा आमची रिकमेंडेशन जसं मी काल म्हटलं ते सरकारी कागदपत्रात जमा होतात. त्यातले 10% त्यांना ते करावे लागतात, ते करतात आणि ते परत नवीन एखादा अभ्यास परत केला जातो. है ना. तर हे होतं. म्हणजे आता भंडाराची जी केस झाली, आम्ही जे काम केलं होतं त्यावेळेस आम्ही तर सेफ्टीवर काही बोललो नाही. पण आम्ही जे नवजात अभ्रकांची जी काळजी, तिथे आमच्यासोबत एक महाराष्ट्रातले खूप मोठे व्यक्ती होते. आता मी त्या संस्थेचं नाव विसरलो. ते सगळे रिटायर्ड डॉक्टर घेतात. प्राचार्य डोके, आता ते कोणतं पुण्यातलं MITचं MBBS कॉलेज आहे त्याचे डीन आहेत ते. तर आम्ही रिकमेंड, म्हणजे डोके साहेबांनी रिकमेंड केलं होतं की इथली सेफ्टी वगैरे बघा. हे 2012-13ची गोष्ट आहे आणि काल परवा आग लागते मुख्यमंत्री जातात तिथे बघायला. आता आम्ही ऑडिट करू. ऑडिट तो पहिले ही हो गया, तुमने काम कुछ नहीं किया. तर हे सरकारी विभागामध्ये हे सगळं असतं. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता होईल परत 10-15 अभ्यास होतील त्याच्यावर, परत विसरून जातील लोक, परत एखादी दुसरी आग लागत नाही. तर तुमच्या ह्याच्यात तुम्हाला पॉलिसी, करंट स्टेटस आणि तुम्ही काय बघता आहात, तुम्हाला मी अजून तुमच्या माहितीसाठी देतो
म्हणजे सगळ्यांना मी हा प्रश्न विचारतो, जगात सगळ्यात जास्ती पगार असलेले शिक्षक कोणत्या देशात आहेत तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या देशात आहेत? त्यांचा पगार सगळ्यात जास्ती आहे. इंडिया. नाही, इंग्लंड. तुम्ही जवळ आहात. हे आहेत स्वीडनमध्ये. स्वीडनमध्ये. आणि हे कोणते शिक्षक आहेत? हे प्राथमिक शिक्षक आहेत, प्रायमरी, 1ली ते 4थी वाले. त्यांचा पगार सगळ्यात जास्ती आहे. आता प्रश्न येतो, त्यांचा पगार एवढा जास्ती का? तर त्यांचं सरकार असं म्हणते की ही मुलं आमच्या देशाचं भविष्य आहेत. या मुलांची जपणूक जर आम्ही आत्ता केली या वयात, तर हे जाऊन पुढे चांगले विद्यार्थी, चांगले नागरिक बनतील. तर तुम्ही डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन यांच्या आणि फिनलंड यांच्या एज्युकेशन पॉलिसी बद्दल बघा. बघा आणि रिकमेंडेशन सुद्धा तुम्ही टाका. हे प्रायमरी एज्युकेशन पॉलिसी आहे, त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. म्हणजे त्यांना कळेल. आता तिथल्या परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्याकडे 10-15 मुलंच येतात एका वर्गात, आपल्याकडे 50-50 मुलं असतात आणि जनसंख्या खूप आहे. पण तरी त्यांच्या पॉलिसी अत्यंत चांगल्या आहेत. त्याचाही तुम्ही अभ्यास करा. कारण मी तुम्हाला सांगतो, सिब्बल साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी अकॅडमिक रिफॉर्म आणले होते. ते तुमचं नॅक वगैरे याच्या आधी त्याची एक मीटिंग झाली होती आणि एका विद्यापीठाने मला बोलवलं होतं कुलगुरू साहेबांनी की सगळे HOD आणि प्राचार्य यांना ॲफिलिएटेड कॉलेजचे विद्यापीठ सगळ्यांना तुम्ही पश्चिमात्य देशातली PG लेवलची शिक्षण पद्धतीबद्दल बोला. तर मी गेलो होतो, 3 तास मी बोललो. आता जी पॉलिसी आली आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी या गोष्टी आलेल्या आहेत PG लेवलला. त्याच्यामुळे बाहेर काही गोष्टी खरंच चांगल्या आहेत आणि त्या आपल्याला अडॉप्ट केल्या पाहिजेत. तुम्ही असं नाही म्हणत की आपले लोक किंवा माणसं किंवा विद्यार्थी हे कमी आहेत, नाही. फक्त इथे कमतरता आहे ती रिसोर्सेसची आणि लोकांचा माइंडसेट आणि डेडिकेशनची कमतरता. नाही तर भारतही या बाबतीत कुठेही मागे नाही. पण जाऊ शकतो, पण या अडथळे आहेत या सिस्टममध्ये. ते एक अभ्यास करताना आपलं कळते. म्हणजे तुम्ही आता याच फील्डमध्ये पुढे काम करायचं, माहिती का? म्हणजे जितकं तुम्ही याच्यात काम कराल तितकं तुम्हाला सखोल जाऊन भविष्यामध्ये बऱ्याच गोष्टी कळतात आणि तुम्ही 8-10 वर्षांनी त्या याच्यात तज्ज्ञ म्हणून तुम्हाला मान्यता मिळते, है ना? ठीक आहे. आणि तुमच्या याच्यात तुम्ही हेही बघा. दिल्ली ज्या स्कूलचं आता इतकं डेव्हलपमेंट केलंय केजरीवाल सरांनी, हे बघा, मी मागच्या वर्षी, आता तुम्ही हा विषय काढला तर मी सांगतो, मी मागच्या वर्षी अमरावती जिल्ह्यातल्या 5,887 जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांना शिकवलं. 28 दिवस रोज गाडीत बसायचं आणि रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 शिकवायचं. तर तिथे मला चांदूर बाजारच्या जवळ एक गाव आहे, मी विसरलो. तर तिथे प्रिन्सिपल मला म्हणे, साहेब मी आता दिल्लीला जाऊन आलो आणि मी दिल्लीचा सेटअप पाहून आलो. तर मला दिल्लीबद्दल तेवढी माहिती नव्हती, पण मला कळलं होतं की हे सिसोदिया आणि केजरीवालांनी तिथली प्रायमरी सिस्टम खूप चांगली केली. मग मी त्यांच्याशी चर्चा केली 2 तास. तर ते म्हणे त्यांचे काही मॉडेल ते वापरायचे असं तुम्ही सांगा. तर मग शेवटचा आमचा समारोप जेव्हा झाला तर तिथले जे जिल्हा शिक्षण अधिकारी होते आणि मी राज्य सरकारलाही सांगितलं की कुठेतरी दिल्लीचं मॉडेल ग्रामीण भागात आणा, जिथे आपल्याकडे ही व्यवस्था करता येते. तुम्हाला ते बेंचमार्क करायचं असेल ना तर ॲब्सोल्युटली तुम्ही करा. कारण ते सध्याचं हॉट मॉडेल आहे, अत्यंत हॉट मॉडेल आहे. म्हणजे तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही दिल्लीला जा, तिथल्या अधिकाऱ्यांशी भेटा. जाणार आहे विजिट करणार आहे. तर पॅन्डेमिकमुळे मी गेली नाही ना, तर माझं यावर्षी प्लॅनिंग फिक्स होतं. मी जाणार आहे आणि प्रत्येक स्कूलला मी विजिट करणारच आहे. त्यांना खूप अभिमान वाटतो त्यांचं दाखवायला. मला काही तसा योग आला नाही, पण ही मागच्या वर्षीची घटना आहे 2019ची की मला एका प्राचार्याने सांगितलं की ते खूप छान आहे म्हणून, है ना? तर ते मॉडेल कुठेतरी एखादी रोल मॉडेल शाळा म्हणून एक नाही तर एखादी 10 नाही तर एकतरी शाळा नागपुरात करता येऊ शकते, है ना? ठीक आहे, चालायचं आपण पुढे का? ओके, थँक्यू. सो आज जे आपण बघणार आहोत की कोणत्या पद्धतीने आपल्याला रिसर्च ग्रँटसाठी आपलं प्रपोजल लिहायचं आहे. तो कोणतेही प्रपोजल लिहायच्या आधी यू शुड स्टार्ट विथ अ वेरी गुड आइडिया. अब इसका एक ड्रॉबैक मैं आपको पहले ही बता देता हूँ. जो भी ग्रांट दी जाती है हर साल इंडिया में, अगर 100 रुपये उसका बजट होगा तो 60 से 65 रुपये ये साइंस को जाते हैं. ये इसका ड्रॉबैक है.
तो हम सब जो नॉन साइंस के लोग होते हैं उनको 25 से 40% का ही वो बजट अवेलेबल रहता है। साइंस को इसलिए दिया जाता है क्योंकि साइंस में जो रिसर्च होता है उसके इम्पैक्ट सोसाइटी पे बहुत जल्दी आते हैं। जैसे अभी हम देख रहे हैं कोरोना वायरस, कई सारा रिसर्च हुआ कैम्ब्रिज यूनिवर्सिटी में, तो एस्ट्राजेनेका का ड्रग बन के आया। वैसे ही जब स्वाइन फ्लू आया था तो एक टेमीफ्लू नाम की दवा भी बनाई गई थी, बहुत तुरंत अर्जेंट में बनाई गई थी, राइट। वैसे भी HIV की जेनरिक मेडिसिन अभी बन चुकी है, कैंसर की जेनरिक मेडिसिन बन चुकी है। तो सायन्सला जास्तीत जास्त वेटेज ह्याच्यातनं दिलं जातं. हॅव्हिंग सेड दॅट, आपके पास अगर कोई अफलातून आइडिया होगी नॉन साइंस की, दैट कैन ऑल्सो बी फंडेड। फिर कैंडिडेट को एक काम करना पड़ता है, वो जो प्रपोजल लिखता है उसको अंग्रेजी में बोलते हैं पैकेजिंग। तो कई बार क्या होता है, कैंडिडेट के पास आइडिया बहुत अच्छी होती है मगर उसको प्रपोजल लिखना नहीं आता है, तो वो आइडिया रिजेक्ट हो जाती है। कुछ कैंडिडेट ऐसे होते हैं कि उनकी आइडिया एवरेज या बिलो एवरेज होती है और वो बहुत अच्छे तरीके से लिखते हैं। सो सबसे पहले हमको देखना है कि हाउ वी हैव टू इम्प्रूव अवर पैकेजिंग, मतलब हाउ वी शुड राइट द प्रपोजल, और उसके बारे में आज हम चर्चा करेंगे। सबसे पहले आपके मन में जो भी आइडिया होगी उससे रिलेटेड एजेंसी आपको ढूंढने का है, क्योंकि क्या होता है कई बार जब ये एजेंसी के फंडिंग प्रपोजल आते हैं तो उसमें थीम्स दी जाती है। से एग्जाम्पल मैकेनिकल इंजीनियरिंग, सोशल साइंस या फिर ऐसे ब्रॉड थीम दी जाती है। तो आपको देखना है कि आपका जो आइडिया है, जो इंटरेस्ट है, वो थीमेटिक एरिया में आ रहा है कि नहीं। कई बार कैंडिडेट गलत जगह गलत प्रपोजल भेज देता है तो वो वैसी कचरे के पेटी में चला जाता है। तो एजेंसी ढूंढना ये पहला काम। उसके बाद वो वेबसाइट पे कई सारी एजेंसी अपनी गाइडलाइन पब्लिश करती है कि किस तरीके से रिसर्च का पैसा दिया जाएगा, क्या एक्सपेक्ट किया जाएगा, आपके माइलस्टोन्स कैसे होंगे, क्वालिटी कैसी होनी चाहिए, ये सब दिया जाता है। पेमेंट कब पैसा होगा, कहाँ यूज करना है वगैरह गाईडलाईनचा अभ्यास करायचा। एकदा तुमची आयडिया जर त्या थीममध्ये आली तर मग काही एजन्सी आहेत ज्या क्रायटेरिया सांगतात की तुमचं प्रपोजल कोणत्या क्राइटेरियावर त्याचं इवैल्यूएशन होईल। बऱ्याच एजेंसी या क्राइटेरिया ऑनलाइन सांगत नहीं। सो अगर आपको क्राइटेरिया पता चला तो आपको उस तरीके से प्रपोजल बनाने का है। कई बार कैंडिडेट क्या करता है, जो हमने भी शुरुआत में गलती की, हम पहले प्रपोजल भेज देते थे, फिर बाद में काम करते समय हमको पता चला कि यार हमने ये नहीं पढ़ा, वो नहीं पढ़ा, तो थोड़ी दिक्कतें आती है। तो सबसे पहले आप गाइडलाइन पढ़िए, क्योंकि कई बार गाइडलाइन में लिखा रहता है proposal should not exceed 8,000 word, proposal should not exceed including diagram and tables and everything more than 8 pages. अशा बऱ्याच लहान सहान गोष्टी त्याच्यात दिलेल्या असतात। तो वन्स आप गाइडलाइन पढ़ लीजिए, देन ओनली यू स्टार्ट राइटिंग समथिंग। अब इसमें और एक ड्रॉबैक है, ये क्राइटेरिया जो होता है कौन सिलेक्ट होगा उसके लिए दे ओनली सिलेक्ट मेरिटोरियस कैंडिडेट, म्हणजे तुम्हाला अकॅडमिकली खूप स्ट्रॉन्ग तुमचा रिकॉर्ड दाखवावा लागतो। जैसे मैं भी मेरे इंजीनियरिंग में गोल्ड मेडलिस्ट था, मेरे MBA में भी मैं स्कॉलर था, तो समहाउ हमारे टीम में ऐसे कुछ स्कॉलर लोग हैं। मैं अपने आप को उतना साइंटिफिकली मेरिट नहीं मानता, क्योंकि मैं केवल 10-12 साल से इस फील्ड में काम कर रहा हूँ। तो मेरे पास ऐसे लोग हैं जो मेरे से 10 गुना क्वालिफाइड लोग हैं। तो आपको मेरिटोरियस, ये पहली कंडीशन है। आप अगर मेरिटोरियस नहीं होंगे तो बोलते हैं तूने तो पढ़ाई नाही की कॉलेज में, युनिव्हर्सिटी में, तू कोणता रिसर्च करेल। हा त्याच्यातला एक ड्रॉबॅक आहे, पण त्याच्यातही 10-15% लोकांना मिळतात जे मेरिटोरियस नसतात। सेकंड क्राइटेरिया रहता, कई एजेंसी के मन में एक रिलीवेंस रहता कि यार ये पैसे हमको बांटना है तो इतने इतने टाइप के प्रोजेक्ट को हम बांटेंगे। तो वो बेसिकली बजटिंग करके उसका, इसको फाइनेंस के टर्म में कैपिटल रैशनिंग बोलते हैं, कि अगर 15 प्रपोजल सिलेक्ट करना है तो वो लगभग 100-150 प्रपोजल मंगाते हैं और उसमें भी जो कैटेगरीज होती है उसमें डिवाइड कर देते हैं, और फिर 15 में से वो 20-22 प्रपोजल को शॉर्टलिस्ट करते हैं और फाइनली वो 15 अवार्ड करते हैं। तो उनकी जो रिलीवेंस है वो कहीं पब्लिश नहीं करते, वो मैटर ऑफ लक कहो या तो फिर वो टॉपिक बहुत ही डिमांड में होगा तो उसके लिए वो किया जा सकता है। से टेक फॉर एग्जाम्पल, अगर किसी के पास सफिशिएंट डेटा होगा और उसने ये बोला कि जो जो लोगों को कोरोना हो चुका है
उनके ये मेडिकल प्रॉब्लम आए हुए हैं, इंक्लूडिंग उनका लंग में फाइब्रोसिस हो गया है, उनका इम्यूनिटी लेवल बढ़ भी गया है, और उसके ऊपर उसने अगर कुछ बनाया, आयुर्वेदिक हो या एलोपैथिक हो या ऐसी कोई उसने ट्रीटमेंट बनाई जो कि वो प्रूव करके दे सकता है, तो वो तुरंत सिलेक्ट हो जाएगा, क्योंकि वो अभी प्रायोरिटी है। तो करंट सीन में जो भी प्रायोरिटी चल रही है, फॉर एग्जाम्पल मैं आपको बोलता हूँ, वन ऑफ द बिगेस्ट प्रायोरिटी क्या है मालूम क्या? हैंडीकैप लोगों के लिए कुछ करना। ये अपने वीएनआईटी में लोगों ने एक लकड़ी बनाई थी ब्लाइंड लोगों के लिए, जो सेंसर से उसका ईयरफोन में वो बताती थी सामने ये है वो है। अभी मैंने हिस्ट्री चैनल या कौन से तो टीवी चैनल पे देखा, नॉर्थ ईस्ट में एक ने चश्मा ही बना दिया। नहीं, इसमें देखा था, ओ माय गॉड, इंडिया में हिस्ट्री चैनल पे, ओएमजी मेरा इंडिया, उन लोगों ने चश्मा बनाया। वो उनको फंडिंग हो गई है, गवर्नमेंट से फंडिंग मिली है, और वो बोलते हैं कि ये चष्मा लगाने के बाद उसको लकड़ी लेने की जरूरत नहीं है, अंदर लोकांना जी काढी लागते ना, ती त्याला गरज नाही आहे। तो आई एम इंट्रिग। तो आप किसी भी, चाहे वो पैर से हैंडीकैप हो, हाथ से हैंडीकैप हो, आंखों से हो, या उसको सुनाई नहीं देता हो, क्योंकि हमारे देश में ऐसे, आप अगर विदेशों में जाओगे तो अगर कोई हैंडीकैप शख्स बस स्टॉप पे खड़ा है तो बस में वो ये रहता, सीढ़ी रहती है जो ऑटोमेटिकली नीचे आती है, तो बेचारा चढ़ सकता है। आपल्याकडे दिसते का? तो कंडक्टर तर थांबवतही नाही आपल्या बस स्टॉपवर बस. तर आपल्याकडे हे जे एलिमेंट आहेत समाजातले, यांना फार निग्लेक्ट केलं जातं. तर त्याच्यामुळे हँडिकॅपसाठी जर तुम्हाला काही करता आलं ना अफलातून, तर दॅट विल बी दी ग्रेटेस्ट अचीवमेंट. आणि हे जगात सगळीकडे होत आहे, फक्त भारतात नाही. देन क्वालिफिकेशन, जैसा मैंने बोला कि साइंटिफिक मेरिट के साथ साथ आपको क्वालिफाइड होना चाहिए. क्वालिफाइड का मतलब समहाउ ये प्रपोजल में आपको प्रोफेसर लेवल का आदमी होना चाहिए, कम से कम मिनिमम. अब आप अगर प्रोफेसर लेवल के नहीं है तो आपको आपके टीम में उसको डालना पड़ेगा, कहीं से प्रोफेसर ढूंढ के जो क्वालिफाइड है उसको डालना पड़ेगा. एंड देन प्लानिंग एंड एडमिनिस्ट्रेशन, वो ये भी देखते हैं कि अगर आपको प्रोजेक्ट दिया तो आप वो किस तरीके से प्लान करोगे, क्योंकि एक बार आप सिलेक्ट हो गए और आपको डाउन पेमेंट मिल गया, कि फंडिंग एजेंसी को दो चीज का डर रहता है. पहला डर रहता है कि ये प्रोजेक्ट टाइम पे नहीं होगा, दूसरा डर होता है कि ये कंप्लीट ही नहीं होगा, और तीसरा डर होता है कि कोई मर जाएगा या किसी में झगडे हो जाएंगे, या कुछ जैसे भी कोरोना. कोणालाही स्वप्नात नव्हतं कळलं की 23 मार्च नंतर कोरोना भारतामध्ये येईल, लॉकडाऊन होईल. आता तुम्ही इमॅजिन करा, ज्या लोकांना 23 मार्चच्या आधी पैसे मिळाले आहेत, तो उनका पूरा प्लानिंग एडमिनिस्ट्रेशन बर्बाद हो गया, वो सब डिले हो गया, वो ऑल ओवर इंडिया डिले हो गए. तो कई बार आपको प्लानिंग एडमिनिस्ट्रेशन में उसमें लिखना पड़ता है कि हम किस तरीके से काम करेंगे, ज्याला आम्ही वर्क प्लॅन म्हणतो. आम्ही जे कामं करतो ना त्याच्या डिटेल वीकली वर्क प्लॅन आम्हाला द्यावा लागतो, की या आठवड्यात हे करू, त्या आठवड्यात ते करू, असं ते ग्रँड चार्टमध्ये ते बनतं, किंवा मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्टमध्ये सुद्धा बनतं. त्याच्यामध्ये माइलस्टोन दाखवावे लागतात आणि त्या पद्धतीने ते काम तुम्हाला करता आलं पाहिजे. मी एकदा एका कुलगुरू साहेबांना म्हटलं होतं, साहेब हे आपण PhD मध्ये सुद्धा टाकू, म्हणजे कॅन्डिडेटला कळेल की तो कसं काम करणार आहे. पण त्यांनी तेवढी काही इच्छाशक्ती दाखवली नाही. पण PhD मध्ये जरी आपण करत नसलो तो आपको इसमें तो आपको बताना ही पड़ता है, और आपको टाइमलाइन फॉलो करनी पड़ती है. ऐसा नहीं है कि आपने लिख दिया फिर आप नहीं कर रहे तो आपको ब्लैक लिस्ट होने का डर रहता है. अब क्या होता है, जब आपका सर, प्रपोजल, प्रपोजल हमें कब सबमिट करना होता है? एट व्हाट स्टेज ऑफ अवर रिसर्च? स्टार्टिंग में? मैं आपको बताऊंगा, आगे आगे चल के बताऊंगा कब सबमिट करना, मैं बताऊंगा आपको. T-6 में सबमिट करना पड़ता है, 6 महीने पहले आपको काम चालू करना पड़ता है, 6वें महीने के एंड में. आगे बताऊंगा मैं. अब आपका प्रपोजल जब जाता है तो वहाँ पे हजारों की तादाद में प्रपोजल आते हैं. तो जो रिव्यू कमेटी होती है ना, उनको कुछ क्राइटेरिया दिए जाते हैं कि आप ये क्राइटेरिया पे प्रपोजल को शॉर्टलिस्ट करना है. सबसे पहला क्राइटेरिया होता है स्ट्रेंथ ऑफ द प्रपोजल. तो प्रपोजल की स्ट्रेंथ क्या है, क्या वाकई में ये हो पाएगा, फिर उसका वीकनेस क्या है, क्या इसमें कुछ गड़बड़ी हो सकती है. फिर तीसरा क्राइटेरिया, इस पे काम करने वाले लोग कितने क्वालिफाइड हैं. और चौथा जो मोस्ट इम्पोर्टेंट क्राइटेरिया है जो हमको डालना पड़ता है प्रपोजल में, प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस. अक्सर लोग प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस डालते हैं 90, 95 नहीं. आपने अगर 50% डाली तो आप वैसे ही रिजेक्ट हो जाओगे.
एक्सेप्टेबल लेवल जो होती है प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस वो आती है 78 to 85%। अब जब मैं बोल रहा हूँ कि मेरा प्रोजेक्ट केवल 78 से 85% सक्सेसफुल हो सकता है, तो मुझे क्या करना पड़ेगा? मुझे जो अनसक्सेसफुल की प्रोबेबिलिटी है, मतलब 22% से 15%, उसके पिटफॉल का रिझोल्युशन देना पडेगा। हे जर झालं नाही तर मी काय करेन ते सुद्धा नुसतं तुम्ही 78% टाकून चालत नाही। जर 22% नाही झालं तर मग तुम्ही काय कराल त्याचे सुद्धा मार्ग आपल्याला त्या प्रपोजलमध्ये लिहून दाखवावे लागतात। आता रिव्ह्यूअरला एक इंडिविजुअल स्कोर दिला जातो। अब कई बार कई एजेंसी अपना फॉर्मेट देती है, जैसा ICMR हो गया, UGC हो गया, AICTE हो गया, इनके फॉर्मेट डब्बे डब्बे वाले। अगर उसने फॉर्मेट प्रिस्क्राइब नहीं किया है तो फिर आपको अपने फॉर्मेट में वो लिखना पड़ता है। तो जनरली अपना फॉर्मेट मतलब क्या होता है? पहले इंट्रोडक्शन 2 पैराग्राफ का, फिर आपका स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम कि आप ये क्यों देख रहे हो, फिर थर्ड आता है रिव्यू ऑफ लिटरेचर, आपने लिटरेचर में क्या देखा उसके बारे में। चौथा बुलेट पॉइंट आता है आपका मेथोडोलॉजी, आप कौन से मेथड से काम करोगे। पांचवा पॉइंट आता है आपका सैम्पलिंग, कितना सैंपल लोगे। छठवां पॉइंट आता है आपका टूल्स, कौन से टूल आप इस्तेमाल करोगे। सातवां पॉइंट आएगा आपका डेटा कोडिंग, एनकोडिंग एंड डेटा एनालिसिस इंटरप्रिटेशन, एंड फिर आठवां आता है आपका वर्क प्लान, कौन से तरीके से आप वो करेंगे। तो वो लोग क्या करते हैं, हर एक आइटम जो आप लिखे हो त्यातल्या त्यात दे फोकस मोर ऑन योर रिसर्च मेथोडोलॉजी एंड योर सैम्पलिंग। अगर उनको स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम जम गया, हाँ ये ठीक है, तो वो ये देखते हैं कि ये कौन से मेथड से काम करेगा और उसको आपको टाइमलाइन से मैच करके देखता है। कई बार क्या होता है, आपकी मेथड सही है पर आपका टाइमलाइन गलत है, तो फिर आपको वो बुलाते हैं, ऐसा नहीं की आपको रिजेक्ट करते। त्यांना त्याचं आवडलं ना तर ते बोलून तुम्हाला म्हणतात की यार ये टाइमलाइन जरा ओवर एम्बिशियस है, आप थोड़ा इसको एक्सटेंड करो। अगर आपने बहुत लंबी टाइमलाइन दी तो बोलेगा थोड़ा उसको कम करो, प्रोवाइडेड उसको आपका टाइटल जम गया, आपका स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम जम गया और आपकी मेथड उसको जम गई है, तो वो आपको स्कोर देते हैं। वो रिव्यूअर जो रहते हैं वो ये देखते हैं कि जितने हजारों प्रपोजल आते हैं उसमें से किसको वो चॅम्पियन कर सकते। शेवटी काय ना, ते सुद्धा माणसं असतात, पण ते अत्यंत हुशार आणि अत्यंत अनुभवी लोक असतात। त्यांच्याकडनं चुकीचं प्रपोजल सिलेक्ट होणं याची शाश्वती फक्त 8-9-10% असते। म्हणजे त्यांच्याकडनं चुका होऊ शकतात, पण होऊ शकतं, म्हणजे असं नाही की ते चुका करत नाही। होता है कई बार, एखादा गलत प्रोजेक्ट सिलेक्ट होता है तो वो सीख लेते हैं उसमें। रिव्यू करते समय आपका प्रपोजल अगर बहुत लॉजिकली रिटर्न लिखा गया है तो वो आपका प्रपोजल पढ़ेगा। अगर आपने वो रिव्यूअर को बहुत मेहनत करने लगाई आपको प्रपोजल पढ़ते समय, म्हणजे त्याला वाचताना कळलंच नाही की कॅन्डिडेट काय करतोय, तर मग तो तुमचा प्रपोजल न वाचताच फेकून देईल। जसं मी एका विद्यापीठात फायनान्सचे पेपर तपासायला जायचो, तो तो फक्त पहिले लिखता था 4B, फिर अटेम्प्ट करता था 7A, फिर अटेम्प्ट करता था 6B। तो वो मतलब वो जो इव्हॅल्युएटर है उसको बहुत तकलीफ आती थी, आगे पीछे मग शेवटी कंटाळून त्याला 50% मार्क देऊन द्यायचे, चल बेटा हो जा पास जयरामजी। त्याच्यामुळे प्रपोजल लिहिताना त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सीमलेस। तुम्ही एखादं पुस्तक हातात घेतलं तर ते तुम्हाला सोडवसं वाटत नाही, कारण तुमच्या मनात उत्कंठा असते की पुढे काय झालंय, किंवा एखादा सिनेमा बघताना वाटतंय कि यार अब देखो आगे क्या हो। वैसा ही आपका प्रपोजल होना चाहिए। वो रिव्यूअर को लगना चाहिए कि यार इसको मैं पढ़ूं, और उसकी शुरुआत होती है एब्स्ट्रैक्ट से। तो एब्स्ट्रैक्ट सब लोगों को जमता नहीं, वो मैं आगे आपको बताऊंगा। हाँ, ये सामने लिखा हुआ है। तुम्ही जे 8 ते 14 पानाचं प्रपोजल लिहिता त्याचा ऍब्स्ट्रॅक्ट हा तुम्हाला साधारण 8 ओळीमध्ये लिहिता आला पाहिजे। आता सगळे लोक एक लक्षात ठेवा बरं का, रिसर्च पेपरचा ऍब्स्ट्रॅक्ट आणि ग्रांट प्रपोजलचा ऍब्स्ट्रॅक्ट ये जमीन आसमान का फर्क है। मतलब एक तरफ राहुल गांधी, दूसरी तरफ नरेंद्र मोदी, ऐसा फरक है। ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये त्याला पूर्ण कळलं पाहिजे तुम्ही काय करणार, कसं करणार, केव्हा करणार, काय फायदे होणार, वो पूरा। और ये 10 में से 9 लोगों को लिखना नहीं आता।
बरेचदा तुम्ही सगळं व्यवस्थित लिहिलं पण तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट बरोबर लिहिला नाही तर तो ऍब्स्ट्रॅक्ट पढ़ के फेंक देगा तो तुम्हारा नुकसान हो जाएगा. तो तुमचा ऍब्स्ट्रॅक्ट जो असतो इट मस्ट बी व्हेरी क्लिअर, व्हेरी कन्साइज, वेल आर्टिकुलेटेड आणि काल जे मी सांगितलं लॉजिकल. इट हैज टू बी लॉजिकल. अगर उसमें लॉजिक नहीं है, वो थेरोटिकल लग रहा है एब्स्ट्रैक्ट, तो वो इसी कचरे के पेटी में चला जाएगा. म्हणून संशोधन करताना तर्क हा महत्वाचा आहे की मी कोणत्या तर्कावर ते घेतो. एंड दिस इज द ओनली सेक्शन एवरी रिव्यूअर विल रीड. तो ऐसा रहता है, आप पीडीएफ में भेजते हो आपका प्रपोजल, तो जो उसमें कैसा रहता है ना, पहले पन्ना आप जब करोगे काम तो आपको भी पता चलेगा, पहले पन्ने पे उनका नाम रहता है, इंस्टीट्यूट ये वो ऐसा पैसा. तो दूसरे पन्ने पे केवल आपका एब्स्ट्रैक्ट रहता है और तीसरे पन्ने से आपका फिर वो जो आपने लिखा है वो रहता है. तो वो क्या करेगा, अच्छा पहले पन्ने पे टीम का भी नाम रहता है, कौन सी टीम में काम करने वाली है और टाइटल रहता है आपका. तो वो पहले देख लेगा और उसमें बायोडेटा भी आपको अलग से जोड़ना पड़ता है. तो उसका भी एक फॉर्मेट आता है, कितने रिसर्च पेपर लिखे, कितने पेटेंट आहे वगैरे ते लिस्ट असतं ते बघतात आणि ते त्याला जर आवडलं तर मग तो तुमचा ॲब्स्ट्रॅक्ट वाचतो दुसऱ्या पानावरचा. एब्स्ट्रैक्ट अगर उसको जम गया तो फिर आपका पूरा प्रपोजल पढ़ने के लिए वो तैयार है. अगर उसको एब्स्ट्रैक्ट ही नहीं जमा तो बोलेगा यार हटा, ये लोग क्वालिफाईड आहे, इनको लिखना नहीं आता. त्याच्यामुळे तुम्हाला एखादा मित्र किंवा मैत्रीण लागेल जे अत्यंत चांगल्या पद्धतीने ॲब्स्ट्रॅक्ट लिहू शकतात. कारण आयडिया तुमच्या डोक्यात आहे पण ती आयडिया आपल्याला कागदावर लिहिता आली पाहिजे आणि समोरच्याला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, तरच पैसे मिळतात. कोणाकडनं पैसे घेऊन संशोधन करणं ही मोठी महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. बरेचदा आमचा अनुभव सांगतो, आम्ही जेव्हा 10 प्रपोजल टाकतो तर आमचं एक प्रपोजल ऍक्सेप्ट होतं. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात काही कमी नाही वाटत. असं बरेच हुशार लोक आहेत या देशात. होऊ शकतं की काही लोक फीडबॅक देतात, काही लोक फीडबॅकही देत नाही की तुमचं प्रपोजल. बरेचदा आम्हाला चांगले फीडबॅकही येतात पण ते म्हणतात की आता पुढच्या वर्षी आपण बघू. तर ते खरोखर दिले आहेत की ते प्रेमाने दिले आहेत ते मला कळत नाही, पण 10% आमचं हिट होतं. म्हणजे 10 पैकी 1 तर आम्हाला एका वर्षी मिळतं म्हणजे मिळतंच. तर ॲब्स्ट्रॅक्ट आणि याच्यात वन्स यू स्टार्ट डुईंग इट ना, यू बिकम बेटर अँड बेटर. म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्यापैकी जेवढ्या मुलींचे लग्न होऊन तुम्ही पहिले सासरी गेले असाल आणि तुम्ही जी पहिली पुरणपोळी बनवली असाल ती पुरणपोळी आणि आज लग्नानंतर 10 वर्षांनी तुम्ही जी पुरणपोळी बनवत असाल त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे आजची पुरणपोळी ही चांगली राहील. म्हणजे आपल्याकडे वराडामध्ये म्हणा की सुनेची परीक्षा तिच्या पुरणपोळीवरनं घेतली जाते. तर रिसर्चमध्ये तसंच आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी बनवलेला ॲब्स्ट्रॅक्ट आणि रिसर्च प्रपोजल आज हे कमीत कमी 80% चांगलं पाहिजे त्यापेक्षा. तर हे इट इज अ प्रोसेस ऑफ बेटरमेंट. म्हणून तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्टवर सुद्धा काम करायचं. त्यांनी जर काही गाईडलाईन दिल्या असतील तर त्याच्याप्रमाणे ते लिहा. नसतील दिली तर तर्काचा वापर करून प्रपोजल लिहायचा. बरेचदा जेव्हा गाइडलाइन दिल्ली असते ज्याला प्रिस्क्राइब फॉर्मेट, तो वो रिव्यूअर वो डब्बे डब्बे पढ़ता है और वो अपना काम आसानी से, उसका भी काम आसान होता है और बनाने वाले का भी काम आसान होता है. हमको रिव्यूअर को कभी भी हार्ड वर्क करने नहीं देना है, क्योंकि अगर उसने गुस्से में आके आपका प्रपोजल हर्ट कर दिया तो ऐसा समझ लो तो उसके बीवी या बेटे से झगड़ा करके आ गया 11 बजे ऑफिस में और पहला प्रपोजल आपका उसके सामने है तो उसका वैसे ही मीटर घुमा हुआ है तो उसने आपका प्रपोजल रिजेक्ट कर दिया. हे सुद्धा होतं बरं का, कारण शेवटी तो माणूस आहे, असं नाही आहे की तो रोबोट वगैरे आहे. तो कमीत कमी रिव्ह्यूअरला त्रास द्यायचा, कमीत कमी, जेणेकरून तुम्हाला त्याचे निगेटिव्ह इफेक्ट होणार. दूसरा जो प्रॉब्लम है तो कई बार लोग हाइपोथेसिस डालते हो, बहुत एम्बिशियस डालते हो कि वो हो नहीं सकता. आता अनलाइक द पीएचडी थीसिस इन रिसर्च प्रपोजल आपको हाइपोथेसिस के सामने एम और ऑब्जेक्टिव डालने पड़ते हैं. व्हाई कैंडिडेट इज इंटरेस्टेड ओनली टेस्टिंग दिस पर्टिक्युलर हाइपोथेसिस, व्हाई नॉट समथिंग एल्स. त्याचं रॅशनल टाकावं लागतं. समजा तुमचे 4 हायपोथेसिस आहेत तर ते तुम्ही 4च का घेतलेत, तेच का घेतलेत, तसेच का घेतलेत याचं विवरण 3-3 ओळीमध्ये द्यावं लागतं. ते डिफिकल्ट नाही है. आपको अगर समझ गया आपको क्या करना है, कैसे करना है, तो ये हाइपोथेसिस पार्ट एंड पार्सल ऑफ दैट प्रोसेस. और आपको मालूम ही नहीं है तो फिर आपका हाइपोथेसिस हवा में आ जाएगा. फिर आप उसके लिए कौन सी मेथड इस्तेमाल करेंगे,
और उसकी टाइमलाइन क्या होगी, एंड देन आपको एक्सपेक्टेड आउटकम एंड इम्पैक्ट डालने का। अगर ये सब सही हो गया तो इसका आउटकम ये आएगा, और आउटकम ये आया तो इसके लिए इम्पैक्ट आ सकते हैं, ये अपने को उसमें डालना है। अब आपका प्रपोजल जब रिव्यूअर के सामने रहता है तो उसको कन्विंस होना चाहिए की आपने जो इव्हॅल्युएशन दिलं, मी ही गोष्ट मगाशी सांगितली नाही, आपल्याला एक M&E सेक्शन शेवटी टाकावं लागतं, ज्याला मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन म्हणतात. आता हल्लीच्या काळात मी बघितलंय, आम्हाला बरेचदा ते द्यावं लागतं. मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन म्हणजे काय, कारण एक तर तुमचं हे काम 6 महिन्यात संपवावं लागतं, त्याच्यामुळे मग तुम्ही तुमचं काम मॉनिटर कसं कराल हे तुम्हाला त्यांना सांगावं लागतं. त्याला इव्हॅल्युएशन प्लॅन म्हणतात. तो सुद्धा तुम्हाला 2 पॅरेग्राफमध्ये तो टाकावा लागतो. त्याला कन्व्हिन्स झालं पाहिजे की हे लोक, आणि याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, हे काम करताना तुम्हाला फुल टाइम डेडिकेशन द्यावं लागतं बरं का. हे तुम्ही सोबत नोकरी करताना करणं हे थोडं डिफिकल्ट जातं. म्हणजे आमच्या टीममध्ये 1-2 माजी कुलगुरू आहेत, तर ते अजूनही नोकरी करतात. ते आता वेगळ्या पदावर आहेत, तर ते काम करू शकत नाहीत. पण आम्ही 2-3 लोक आहोत, आम्ही फुल टाइम डेडिकेटेड आहोत ते काम करायला. फक्त हे जे सिनियर मेंबर आहेत त्यांच्या टीमचे, त्यांना आम्ही आठवड्यातनं एकदा भेटायचं आणि आपला प्रोग्रेस ब्रीफ करायचा आणि ते काम पुढे न्यायचं. त्याच्यामुळे तुम्हाला ते टीम मेंबर बद्दल मी सांगतो काय करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, की काम फुल टाइम करावं लागतं. तुमची प्रॉबॅबिलिटी जी तुम्ही दिलेली आहे 78-85%, ती त्यांना ऍक्सेप्टेबल वाटली पाहिजे, आणि त्याच्यानंतर तो त्याच्यावर एक स्टॅम्प लावतो, द प्रपोजल नीड्स टू बी फंडेड. एकदा त्याचा स्टॅम्प लागला की मग तुमचं सगळं काम संपलं. मग त्याच्यानंतर रिजेक्शन होऊच शकत नाही ऍट एनी कंडिशन. मग काही सिच्युएशन मध्ये काय करतात ना, ते पहिले टेलिकॉन्फरन्स करतात आणि एकदा बघून घेतात की ओके आहे की. त्यांना थोडा जर डाऊट वाटला तर ते म्हणतात सगळेजण या, आम्हाला तुमचे चेहरे, हात, तोंड, पाय, कान, नाक सगळं बघायचं आहे. तर एकदा आपल्याला दर्शन त्यांना द्यावं लागतं, त्याचे पैसे तेच देतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. बरेचदा असं होतं की ते पूर्ण टीमच्या टीम येते, सगळे जेवढे सिलेक्ट झालेले आहेत ना, ते सगळे 70-80 लोकांचा तिथे लवाजमा असतो. ते 1-2 दिवसात ते सगळं सांगतात. तेही होतं, डिपेंडिंग ऑन तुम्ही कोणत्या एजन्सी सोबत कसं काम करता. आता बरेचदा काय होतं, तुम्हाला त्या प्रोजेक्टला तुकड्या तुकड्यामध्ये विभागून घ्यावं लागतं, की स्टेप बाय स्टेप काम. काल जे आपण बघितलं ना, त्याला सिस्टमॅटिक म्हणतो. तर काम त्याला आपल्या टाइम लाईनच्या हिशोबाने त्याला ब्रेक करायचं. आता तुम्ही समजा टीममध्ये 3 ते 4 लोक आहेत, तर प्रत्येक व्यक्ती कोणत्या कोणत्या हेडिंगवर, म्हणजे कोणत्या आयटमवर किती काम करेल. आता मी जेव्हा टीममध्ये असतो ना, माझं मेन काम आहे फील्डवर, आणि नंतर रायटिंग आणि इंटरप्रिटेशन. बाकीचे काही ऍडवायझर असतात, बाकीचे काही क्वेश्चनर डिझाईन करून देणारे असतात, काही हायपोथिसिस बनवून देणारे असतात. सर आपलं काम वाटून घ्यायचं, त्याचं टाइमलाईन द्यावी लागते. कारण काय होतं, जेव्हा आपण बजेट बनवतो तर आपल्याला त्याचं मॉनिटरी कॉम्पेन्सेशन हे त्याच्यात मेन्शन करावं लागतं की आपलं बजेट किती आहे. आता मी तुम्हाला काही गाईडलाईन सांगतो. बरेचदा मी असेही लोक बघितले आहेत काही विद्यापीठातले, ते अव्वाच्या सव्वा बजेट टाकतात. म्हणजे 10 लाखाचा प्रोजेक्ट असेल तर ते 23 लाखाचं बजेट टाकतात. तर काही लोकांनी मला सांगितलं की इंडियामध्ये तुम्हाला जर 10 रुपये कोणाकडनं पाहिजे असतील तर तुम्हाला आधी 30 रुपये मागावे लागतात. मग तुम्ही रडत 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 तो तुम्हाला 10 रुपये देईल. तर म्हणजे इंडियाचा स्टाईल आहे. पण रिसर्चमध्ये असं नसतं. तुम्हाला तुमचं बजेट हे खूप, मी रिझनेबल नाही म्हणत, पण त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की इससे पैसा कमाने आहे. आता मी फायनान्समध्ये काम केलं असल्यामुळे माझं हे प्रायमरी काम आहे की त्याचं बजेट बनवायचं. आता त्याचे काही नियम मी तुम्हाला सांगतो. जर गाईडलाईनमध्ये त्यांनी दिले असतील की बजेट कसं असावं, जसं तुम्ही जर UGCच्या काही प्रोजेक्टच्या गाईडलाईन बघितल्या ना, तर ते म्हणतात 10% तुमच्या संस्थेला द्या, नंतर 15% स्टेशनरी, प्रिंटर, कम्प्युटर याला द्या, नंतर 10% जर्नल, पुस्तकं याच्यासाठी द्या, 8-10% तुम्हाला कॉन्फरन्सला जायचं असेल, हे अगदी काही एजन्सी देतात. समजा दिलं नसेल तर तुम्ही काय करायचं, जो टीमचा हेड आहे, आपल्या लेवलवर मी सुद्धा टीमचा हेड बनवू शकत नाही, जो मोठ्या पदावर आहे, त्याचा खूप अनुभव आहे, त्याचा रेट असतो साधारण 2,000 रुपये प्रति तास, पर अवर. हे सगळं पर अवर मी बिलिंग होतं बरं का. मग ते साहेब कोणतं काम करतील, त्याचं डिस्क्रिप्शन,
किती तास करतील ते तास मल्टिप्लाइड बाय त्यांचा रेट, ते झालं त्या साहेबांचं कॉम्पेन्सेशन. तुम्ही जर काही तज्ज्ञ मंडळींना हायर करणार असाल तर त्यांचं मानधन, समजा तुम्ही तुमच्या फील्डमध्ये 4 तज्ज्ञ ओळखले, त्यांना तुम्हाला या प्रोजेक्टच्या दौरान 2 वेळा भेटी द्यायच्या आहेत, तर प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना 5,000 रुपयाचं मानधन देणार 1 तासाच्या भेटीचं, तर त्याची 40,000 जोडून टाका. मग येतं तुमच्या लेवलवर, ज्याला आपण म्हणतो असोसिएट प्रोफेसर लेवल, त्याचा रेट आहे 750 ते 1,000 रुपये पर तास. आणि इथे मॅक्सिमम काम होणार. तर एनिवेअर बिटवीन 750 टू 1,000 रुपीज पर आवर तुम्ही जितके तास काम कराल ते तुमचं काम. तुमच्या खाली येतं एक रिसर्च कोऑर्डिनेटर, जो तुमच्या मीटिंगला अरेंज करेल, बाकी सगळं स्टेशनरी येते, त्याचा रेट असतो 450 ते 400 रुपये पर तास. तो किती तास काम करेल त्याचा रेट. आणि मग शेवटचं येतं की तुमचं प्रिंटिंग किती लागणार आहे, ट्रॅव्हलिंग किती लागणार आहे, लॉजिंग, बोर्डिंग, ते एक्सपेन्सेस. असं करून आपल्याला ते बजेट बनवता आलं पाहिजे, ते रिजनेबल दिसलं पाहिजे नाही का. आम्हाला 2 अनुभव असे आले, कारण मी फायनान्स असल्यामुळे मी बजेट खूप कॉन्झर्वेटिव्ह बनवलं. शेवटी त्यांनी आमचं बजेट 10% वाढवून दिलं. ते म्हणजे की तुम्ही इतक्या कंजूसित काम नका करू, आम्ही तुम्हाला अजून 10% वाढवून देतो, पण काम हे चांगलं झालं पाहिजे. तर असंही होईल की तुम्हाला याच्यातनं प्रॉफिट नाही मिळणार 1-2 प्रोजेक्टमध्ये, पण असं बजेट खूप कमी नाही करायचं, खूप जास्ती नाही करायचं, पण जनरली लॉस होत नाही. कारण याच्यामध्ये आपण मेजॉरिटीली जे काम करतो आहे ते, जर तुम्हाला एखादं उपकरण वगैरे विकत घ्यायचं असेल सायन्सच्या लोकांना वगैरे, तर ते घ्यावं लागतं. आणि त्याचं काम झाल्यावर ते परत करायचं की ते विकायचं वगैरे याच्याही गाईडलाईन दिलेल्या असतात. सो काम करते समय बजट का एंगल आपको थोरोली देखने का, स्पेशली साइंस में आपको कंज्यूमेबल इस्तेमाल करना है. कई बार लोग बोलते हैं कि हमको ये स्पेक्ट्रोमीटर खरीदने का 7 लाख रुपए, तो वो लोग क्या बोलते हैं कि स्पेक्ट्रोमीटर बैंगलोर के नेशनल फिजिकल लेबोरेटरी में अवेलेबल है, ये उसका लेटर है, आप जाके वहाँ इस्तेमाल करो, आपका आने जाने का खर्चा हम देंगे, रहने का खर्चा हम देंगे. अशा बऱ्याच गोष्टी येतात. कारण होतं काय, एकदा तुम्हाला 7 लाखाचं ते मशीन दिलं तर मग काम झाल्यावर काय करायचं. UGCच्या याच्यात आणि AICTE मध्ये प्रावधान हे आहे की काम केल्यावर ज्या संस्थेतून तुम्ही काम केलं त्यांना ते द्यायचं. म्हणजे दोनदा आम्ही विद्यापीठातनं काम केलं होतं, यू वोंट बिलीव्ह, आमचे प्रिंटर लिटरली विद्यापीठाचे लोक उचलून घेऊन गेले. ते नोटिफाय केलं होतं आम्ही, पण आम्ही म्हटलं होतं की ते डिपार्टमेंटमध्ये ठेवा आमच्या, तर त्यांनी नाही, त्यांनी ते विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये ते आमचे सगळे कम्प्युटर प्रिंटर ते घेऊन गेले. ते ठीक आहे, ते UGCचे नियम कसे आहेत होतं. पण बरेचदा काही एजन्सी आहेत, आपण त्यांना लॅपटॉप मागायचं नाही, आपण त्यांना प्रिंटर मागायचं नाही, आपण त्यांना काही मागायचं नाही. आपण फक्त आपल्याला तुम्हाला टोनर लागत असेल टोनर मागा, एक कागद लागत असेल ते मागा, आणि तुम्हाला खरोखर वाटलं की खूप प्रिंटिंग वगैरे करायचं आहे तर मग ते प्रिंटरही घेऊ शकतात. पण त्या डिमांड शक्यतो ठेवू नका, त्या चाइल्डिश वाटतात, त्या दोज आर नॉट ऍक्सेप्टेबल. आता टीम कशी बनवायची. टीममध्ये एखादा अत्यंत सिग्निफिकंट अनुभव असलेला व्यक्ती असावा. बरेचदा आपल्याला त्याचे हातपाय जोडावे लागतात, त्याच्याशी मैत्री करावी लागते. कारण हे हुशार लोक जे असतात त्यांना भीती असते की मी तुमच्या टीममध्ये आलो, ते काम व्यवस्थित नाही झालं तर माझं नाव खराब होईल, ही त्यांची सगळ्यात मोठी भीती असते. तर त्याच्यामुळे ते तुम्हाला 1-2 वर्ष त्या व्यक्तीला शोधावं लागतं. आणि एखादा अनुभव म्हणजे थोडं एखादं काम करायचं त्याच्यासोबत एकदा त्याला वाटलं की हा बरोबर काम करू शकतो, तर मग तो तुमच्यासोबत त्याला यायला काही अडचण येणार नाही. दुसऱ्या लेवलवर तुम्ही राहणार, ज्यांना सब्जेक्टचं 50-40% नॉलेज आहे. आणि तिसऱ्या लेवलला तुमचा जो कोऑर्डिनेटर राहील, ज्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येतं इंग्रजीमध्ये, अशी व्यक्ती असावी. टीममध्ये 3 पेक्षा जास्ती लोक नको किंवा 4 पेक्षा नको. कारण होतं काय, माझा हा अनुभव आहे की खूप जास्ती हुशार लोक टीममध्ये असले का भांडणं होते. एखाद 2 भैताड लोक टीममध्ये ठेवायचे, ते त्याला सांगितलं का भाऊ हे काम कर का बरोबर तो ते करतो. जास्ती हुशार लोक ठेवले तर टीममध्ये भांडणं व्हायची शक्यता असते किंवा मग काही इश्यू येऊ शकतात. तर टीम ही खूप चांगली असावी. एकदा एका केसमध्ये आमचं झालं होतं की एका टीम मेंबरचा ऍक्सिडेंट झाला पीकमध्ये, आणि तो काही काम करायला तयार म्हणजे फिजिकली नव्हता. मग आम्हाला एखादा टेम्पररी एक माणूस आम्ही हायर केला न सांगता,
हे काम निपटवलं आहे. ते होऊ शकतं, कोणाला आजार येऊ शकतात, कोणाच्या तब्येती खराब होऊ शकतात आणि ही आपल्याला रिस्क मैनेज करता आनी चाहिए बरं का. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जब भी आपको कोई पैसा दे रहा है ना, वो पैसे का आउटपुट लेगा. मैं हमेशा हमारे एमबीए के बच्चों को बोलता आप एमबीए होने के बाद आपको अगर 30,000 का कोई पैकेज देगी है कंपनी महीने का, तो आपको कम से कम 60-70-80 हज़ार रुपये का काम करके दोगे तो ही आपको 30,000 का पेमेंट मिलेगा, नहीं तो वो कंपनी आपको निकाल डालेगी. इथे सुद्धा हेच आहे. कोई आपको पैसा दे रहा है ना, वो आपके क्वालिफिकेशन पे दे रहा है, पर आपका आउटपुट परफेक्ट होना चाहिए. जो भी इंटरनल मैटर है वो आप अपने आप उसको सॉर्ट आउट कीजिए, उसको रेज अप नहीं कीजिए. अब मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की कसं करायचं, वी स्टार्ट T-6. आता युजली या सगळ्या जाहिराती जून जुलैमध्ये येतात. का? कारण 1 एप्रिलला आपलं फायनान्शियल इयर चालू होतं. तर म्हणून जून जुलै आता येणार असली तर ही वेळ आजची तारीख जी आहे ना, आत्ता तुम्हाला काम करायला लागायचं आहे. मला वाटतं की ऑक्टोबर सप्टेंबर पर्यंत कोरोना पूर्ण गायब होऊन जाईल आणि आपल्याला फील्डमध्ये जाता येईल. तर आता तुम्ही काम करायचं. इनफॅक्ट तुम्ही डिसेंबरपासूनच करायला हवं होतं, तर आत्ता करा. तुमच्या डोक्यातल्या आयडिया आहेत ते तुमच्या एखाद्या सहकार्यासोबत करा डिस्कस. असा सहकारी जो तुमचा विश्वास संपादन केलेला आहे. एका केसमध्ये मला एका प्रोफेसरनी सांगितलं की त्यांनी एका गोरा होता अमेरिकन, त्याच्यासोबत त्यांनी डिस्कस केलं. ही केस होती झुओलॉजीची आणि 3 महिन्यानंतर त्या गोऱ्यानी या आयडिया घेऊन खूप मोठा प्रोजेक्ट त्याच्यावर उभा केला. तर त्यांना बरंच दुःख आलं, कारण ते आपले विदर्भातले साधे व्यक्ती होते. त्याच्यामुळे काय होतं ना, इंटेलेक्च्युअल आयडिया कॅन बी स्टोलन. यू ओनली डिस्कस विथ दोज हू यू ट्रस्ट. कारण बरेचदा होतं की तुमच्या आयडिया घेऊन कोणाचा लाईट लागतो, मग तो तुम्हाला बायपास करून ते काम करू शकतो. सो मेक शुअर. सेकंड, जे लोक ऑलरेडी सायन्समध्ये रिसर्च करत आहेत त्यांना एखादा पेपर पब्लिश करायचा आहे की ज्याच्यातनं ते त्याची प्रोडक्टिव्हिटी आणि त्या प्रोजेक्टला आयडियापासून कम्प्लिशन करून मिळू शकते. हे जर त्या पेपरमध्ये दाखवलं तर सायन्सवाल्यांना खूप लवकर याच्यात पुढे जायची संधी मिळते. सो इफ यू आर वर्किंग ऑन समथिंग लाईक दॅट, ट्राय टू रिफाईन युअर एक्सपेरिमेंट अँड पब्लिश दी रिझल्ट. देन when you are writing a proposal, प्रत्येक सेक्शनच्या आधी त्याचं एम काय आहे हे तुम्हाला लिहावं लागेल. प्रत्येक एम साठी वापरला गेलेला हायपोथेसिस लिहावा लागेल आणि तेच एम तुम्ही सिलेक्ट का केलं याचा एक रॅशनल झाला. हे मी एक्सपेरिमेंट सायन्सच्या लोकांसाठी सांगतोय बरं का. सो आप अगर कोई एक्सपेरिमेंट कर रहे हो तो वो एक्सपेरिमेंट आप कैसे करोगे, उसका एक प्लान आपको देना पड़ेगा. वो एक्सपेरिमेंट के एक्सपेक्टेड आउटकम क्या होंगे वो आपको लिख के देने पड़ेंगे. अगर वो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल नहीं हुआ तो आपको ऑल्टरनेट प्लान देना पड़ेगा कि अगर ये तरीके से नहीं हुआ तो मैं ये तरीके से करूँगा. तो हे एकदम लॉजिकल झालं, म्हणजे वाचणाऱ्याला वाटेल चल अगर ये नहीं हुआ तो वो उस तरीके से उसको कर पाएंगे. आता आपलं प्रपोजल आपण टॉप 10 मध्ये कसं आणू शकतो. सगळ्यात पहिले इट हॅज टू बी सायन्स. आता मी इथे थोडा सायन्सवर बायस होईल, कारण विज्ञान जर असेल ना तर विज्ञानातल्या आयडिया खूप लवकर फंड होतात आणि त्याच्यातनं प्रॉफिट खूप मिळू शकतो. आउटस्टँडिंग असे असंख्य काय म्हणतात प्रोजेक्ट कम्प्लीट झाले जे विज्ञानावर बेस्ड आहेत. मग त्याच्यातले नॉन सायन्सचे जे असतात त्याच्यातली एखादी थोडी भन्नाट आयडिया तुमच्याकडे असली पाहिजे. आता मी त्याचं एक उदाहरण देतो. मध्यंतरी आम्ही एक प्रपोजल लिहिलं होतं की अमरावती जिल्ह्यातले जे आदिवासी आहेत भटक्या विमुक्त जाती जमातीचे, ज्याला बंजारा म्हणतात, बंजारा लोक हे नरेगामुळे यांचं स्थलांतराचं प्रमाण किती घटलं याच्यावरचा हा अभ्यास होता, जो असा कुठेही त्यावेळेस झालेला आम्हाला आढळलेला नव्हता. तो खूप एक वेगळा विषय होता की, आणि तुम्हाला एक सांगतो माझं जे 99% काम होतं ना ते सरकारच्या पॉलिसी सरकारच्या स्कीमवरच होतं. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की बजेट कुठे आहे काय होतं हे होतं. पण हे जर तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट कडनं करत असाल तर हे सुद्धा अगदी सहजपणे होऊ शकतं. तर
तो एक खूप मोठा इम्पॅक्ट होता. कारण जेव्हा एखादा समाजातला घटक हा भटका विमुक्त असतो, तर त्याच्यात बऱ्याच गोष्टींचा अडथळा येतो. फॉर एक्झाम्पल, त्यांना मिळणारं अन्नधान्य, त्यांच्या तब्येतीवर होणारे दुष्परिणाम, त्यांचं शेल्टर, त्यांचा निवारा, हं, आणि हे आपल्या रोजीरोटीसाठी फिरतात. तर जेव्हा नरेगाने यांना 100 दिवस काम दिलं, तर मग यांच्या स्थलांतरावर काही परिणाम झाला का? स्थलांतरावर जर सकारात्मक परिणाम झाला तर मग यांचं पोषण, मुलांचं शिक्षण, यांचं लाईव्हलीहूड, यांची लाईफस्टाईल याच्यावर काही असं आम्ही ते एक सुंदर प्रपोजल लिहिलं होतं. ऑफकोर्स ते सिलेक्ट नाही झालं, पण ते प्रपोजल अजूनही माझ्या कम्प्युटरमध्ये आहे. जेव्हा केव्हा आम्हाला कोणी त्याच्याकरता पैसा देईल, तर हे नॉन सायन्ससाठी मी तुम्हाला सांगतो. साइंस में जो लोग हैं, आपको आउटस्टैंडिंग आइडिया उसमें लेने का है. मैं आपको बोलता हूँ, मेरा एक फ्रेंड है नागपुर में, 2.5-3 साल पहले वो उसने अमेरिका से जॉर्जिया टेक से एमएस किया, और एमएस करने के बाद उसको जॉब लगा. वो मारवाड़ी है, तो जॉब लगते ही फादर ने बोला तेरी शादी कर देते, तो वो शादी करने के लिए नागपुर में आया था. मैं उसको मिला, मैंने उसको बोला बेटा क्या काम कर रहे हो? तो वो एप्पल कंपनी में काम कर रहा है. तो बोले सर मेरा काम है बैटरी का लाइफ बढ़ाने का. मी एकदम शॉक झालो. यार हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हटलं क्या काम करते. आता त्याला तेवढं कॉन्फिडेन्शियलिटी वगैरे माहीत नव्हती, पण त्यांनी मला तो सांगत गेला की बैटरी के अनेक पहलू होते हैं. उसमें से एक जो सबसे पहला, मी जर तुम्हाला बॅटरी म्हटलं तर तुम्ही 2 गोष्टींवर विचार केला की बॅटरी जास्तीत जास्त किती काळ टिकू शकेल, हाच आपण विचार करतो. तर ॲपल काय विचार करताय, बॅटरीला कमीत कमी वेळात कसं चार्ज करू. म्हणजे आता त्या फोनवर जाहिराती येतात ना, 15 मिनिट में 80% चार्ज होता है फोन. सो फोन चार्ज होतो म्हणजे काय, तुमच्या लिथियम आयन बॅटरीमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्याची रिॲक्शन 15 मिनिटात पीकवर जाते आणि तो फोन चार्ज होतो. बॅटरी डिस्चार्ज होते म्हणजे काय होतं, तुमच्या लिथियम आयन बॅटरीमध्ये मॉलिक्युलर ॲक्टिव्हिटी ग्रॅज्युअली डाय डाऊन होतं. जसं तुम्ही सकाळी फार उत्साहात असतात आणि जसा जसा दिवस संपायला येतो तुमचा उत्साह कमी होतो. हेच प्रिन्सिपल बैटरीला लागू होतं. सो ऐसी कई कंपनियां हैं जो आने वाले सायन्स के ऊपर काम कर रही है. तर मी हे नाही म्हणत की तुम्ही नाही करू शकत, ते काम करू शकता. अगर तुम्हाला त्याच्यावरचं बेसिक प्रिन्सिपल कळलं पाहिजे, आणि एकदा बेसिक प्रिन्सिपल कळलं की मग तुम्ही त्याला एन्हान्स कसं करू शकता हे आपल्याला करता येईल. मला एक सांगा, जी सगळ्यात चांगली चप्पल आहे हं, भारतामध्ये किंवा जगामध्ये, ती कोणती चप्पल आहे हो? सांगा बरं मला. विच इज द बेस्ट फुटवेअर इन इंडिया और वर्ल्ड? सांगा ना कोणती आहे. बाटा. 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 अजून अजून सांगा. एनी मोर गेस? वुडलँड इज एटा. नाही. कोल्हापुरी चप्पल. नाही. टायर पासनं बनवलेली चप्पल. टायर. हाँ गांव में मिलते हैं, गांव में अभी भी मिलते मोची मोची हाँ। जो बनाते हैं. ये जो बनाते हैं. हैं. नहीं ट्रक के टायर की टायर चप्पल से- अलग ही होती है. वो भी ट्रक- टायर फोड़ बोलते उसको सर. ट्रक के टायर टायर की- से बनाई हुई चप्पल ये सबसे बेस्ट चप्पल मानी जाती है. अब 3-4 आज से साल चलती है. नहीं, मैं आपको उसका साइंस बताता हूँ. वो लॉन्जिटिविटी को छोड़ो. एक बार मैं रेडिसन होटल में गया था नागपुर में, ये शायद 4 साल पहले की बात है. तो मैंने देखा कि लिफ्ट में से बहुत सारे गोरे लोग आए और एक गाड़ी में बैठ के चले गए. तो मैं वो काउंटर पे गया और मैंने उनको पूछा गोरे लोग कौन है. तो बोले अमेरिका से आए हुए, पता नहीं किस लिए आए. तो मैं जा रहा था तो और एक गोरा आया वहाँ. तो मैंने उसको पूछा कि आप लोग कौन हो. तो वो बोले सर हम हार्वर्ड यूनिवर्सिटी से आए हैं. तो मैं बहुत क्यूरियस हो गया. मैंने कहा क्या करने आए आप नागपुर में. तो बोले टायर की चप्पल स्टडी करने आए हुए, हमको आईबीएम में पैसे दिए. तो मैं शॉक हो गया. तो ठीक है, उससे मैंने ज्यादा बात नहीं की क्योंकि उसको भी जाने का था. फिर मैंने सोचा कि टायर की चप्पल पढ़ने के लिए अमेरिका से नागपुर में क्यों आए. मैंने जब
देखा, अब आप देखो टायर की चप्पल कैसी रहती, उसका कर्वेचर रहता, कर्व रहता टायर, राइट। टायर की चप्पल आप कहाँ इस्तेमाल करोगे, खेतों में। खेतों में आपका फ्लोर कैसा है, अनइवन है। तो वो काश्तकार जब टायर की चप्पल पहन के खेत में जाता है तो उसका कर्वेचर उसके बॉडी प्रेशर से फ्लैट हो जाता है। और इसलिए आप देखोगे किसी भी फार्मर को पीठ की बीमारी आप नहीं देख पाओगे जो ये चप्पल इस्तेमाल करता है। उसके साइंटिफिक बेनिफिट्स है अनइवन सरफेस पे। वो चप्पल अपन नागपुर के रास्तों पे या घर के फ्लोर पे इस्तेमाल नहीं कर सकते। वो चप्पल केवल अनइवन सरफेस पे यूज करना चाहिए। तो इसके पीछे का साइंस जानने के लिए वो लोग आए थे। आपने ये भी देखा होगा, अपना हल्दी बासमती हो गई, इसका सब पेटेंट पेटेंट वो लोग करने के चक्कर में। तो बेसिक फंडामेंटल साइंस हमको पता चलना चाहिए। अब टायर की चप्पल अभी फैशन में नहीं है, पर आज भी गांव में भी आपको बाटा फाटा है सब मिलता है। बट उसका जो यूज था, आपके पुराने लोग जो करते थे, दैट वाज द बेस्ट थिंग टू डू। उसके पीछे विज्ञान था। तो आप अगर ऐसी कोई लाओगे, अब मैं आपको और एक बताता हूँ। अरिज़ोना यूनिवर्सिटी में एक स्टूडेंट था। हम्म, आप सबको मालूम है अपने दो पाँव जो रहते हैं वो एक सरी के नहीं है। अपना एक पाँव थोड़ा सा बड़ा रहता है, थोड़ा सा छोटा रहता है। उसके बाद भी हम लोग 8 नंबर, 9 नंबर, 11 नंबर, जो भी नंबर के जूते मिलते हैं वो पहनते हैं। सेकंडली, तुम्ही तुमचा पायाचा तळवा बघितला आणि 10 लोकांचे तळवे बघितले तर प्रत्येकाच्या पायाच्या तळव्याचं कर्वेचर वेगळं असतं, सेम नहीं रहता। फिर भी हम ट्रेडिशनल जूते पहनते, चप्पल पहनते। वो अरिज़ोना में उस स्टूडेंट ने क्या किया, उसने एक जेल बनाई। आप जाने का उसके जेल में आपका पाँव रखने का दोनों, तो आपके पाँव का कंटूर जो है उसका इम्प्रिंट उसमें आएगा। और उसके हिसाब से और आपके वजन के हिसाब से, और 10 साल आपका वजन कितना बढ़ेगा उसके हिसाब से वो आपको जूते का सोल बना के देता है और जूता बना के देता है। मेरे पास ये जूता था, रादर है, अभी थोड़ा खराब हो गया। तो 30,000 रुपए का जूता था उस समय का। मैं वो जूते को कभी ट्रेन में या मंदिर में नहीं पहन के गया क्योंकि वो चोरी होने का बहुत डर रहता। पर वो जूता आप अगर पहनोगे तो आपको पीठ की बीमारी या कुछ भी फॉल है, इट्स वन ऑफ द मोस्ट कम्फर्टेबल शूज, सायंटिफिकली मेड। म्हणजे जेव्हा तुम्ही दोन पायावर उभं राहता तेव्हा तुमच्या एंटायर बॉडीचं वेट तुमच्या पायावर असतं, तळव्यावर। आणि तुमच्या कळव्याचे कंटूर हे फ्लोअरशी रिॲक्ट होऊन फीडबॅक देत असतात। हे जर कंटूरच्या विपरीत तुम्ही काही घातलं असेल पायात, ये शहर की लड़कियां हाई हील पहनती, सबसे गलत तरीका है वो हाई हील पहनने का। आप जितना कंफर्टेबल आपके पाँव में पहनोगे उतना आपका पीठ और मूल का दर्द और घुटनों का दर्द, लोगों को घुटनों का दर्द होता है बाद में। सो कोणतीही गोष्ट बघताना त्याच्यामध्ये असलेलं फंडामेंटल विज्ञान जर तुम्हाला कळलं तो आपका काम हो गया, आपका काम मोर और लेस हो गया। तो ऐसे लाखों आइडिया है। एक अपने आसाम में एक आदमी है, आपने ये भी मैंने टीवी पे देखा, बाद में नेट पे मैंने काफी देखा। उनको एक फ्रूट छिलने की ऑटोमेटिक मशीन बनानी थी। वो नॉन क्वालिफाइड आदमी है, वो पढ़ा लिखा नहीं है पर जुगाड़ू आदमी है। तो उसको इंटरनेट में पता चला कि पोमेग्रेनेट, जिसको हम अनार बोलते हैं और मराठी में डाळिंब बोलते हैं, उसको मशीन से छीलना डिफिकल्ट है। अब उसने एक मशीन बनाई। अब आप अगर पोमेग्रेनेट को अगर अच्छे से देखोगे खोलने के बाद, तो पोमेग्रेनेट कैसा रहता है, दाने रहते हैं और बीच में सफेद रंग का डायफ्राम रहता है। वो डायफ्राम रहता है कड़वा और दाने रहते हैं डेलिकेट। तो आपने पोमेग्रेनेट को थोड़ा भी दबाया तो जूस निकलना चालू होता है। ये फंडामेंटल ऑब्जर्वेशन है। अब उसने मशीन बनाई, आपको यूट्यूब पे वो मशीन दिखेगी। और वो मशीन को अमेरिका से उसको रिकॉग्निशन आया, अब उसको पेटेंट करने जा रहा है। तो होता क्या है, तो कल जो मैंने बताया एम्पिरिकल रिसर्च, आपका ऑब्जर्वेशन बहुत स्ट्रांग होना चाहिए। आप अगर एखादे चीज को अच्छे से ऑब्जर्व करते हो और उसके पीछे का साइंस अगर आप समझते हो तो आपका 50% काम सर तो वैसे ही हो गया, वैसे ही हो गया। और फिर आप वो आइडिया को कंप्लीशन की तरफ लेके जाने के लिए आप प्रोसेस कीजिए। अभी 5 साल पहले अपने राष्ट्रपति सर ने एक मेघालय या मिजोरम की लड़की थी, शायद मेघालय की एक लड़की थी, उसको एक इनोवेशन अवार्ड दिया। मैंने देखा है ये मेघालय की लड़की ने ऐसा क्या किया,
तो उसमें आप जब कॉलेज में आपके बच्चे आते तो बैग लेके आते हैं कंधे पे, तो वो लड़की ने क्या किया, उसके ऊपर सोलर पैनल लगाए और उसके 2 आउटपुट निकाले। एक आउटपुट लैपटॉप को चार्ज करेगा, एक आउटपुट आपके सेल फोन को चार्ज करेगा, और जब तक आप कॉलेज में है तब तक आपके दोनों का चार्ज होते रहेगा। भले ही आप क्लास के अंदर भी रहेंगे तो चार्ज ही चालू रहेगा। आता बघा, ही आयडिया किती सिंपल होती. हे आपल्या विदर्भातल्या प्रत्येकाने करू शकत असतं. इथे तर लई ऊन असते. मग त्या मेघालयातल्या पोरींनी काय केलं, ते होतं काय शेवटी, तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं बघता आणि त्याला बघून तुम्ही काय करता, दैट विल मेक और ब्रेक. आप कोई भी चीज आपको जो लगती है उसको टाइम लगेगा. तो एक बार आपको पता चला, जैसे मैं आपको बताता हूँ, इटली में हर साल एक एग्जीबिशन होता है केवल कुर्सियों का. अपन ट्रेडिशनल चेयर अपन 4 पाव की रखते हैं, 3 पाव की रखते हैं, 2 पाव की भी एखादी कुर्सी ला सकती है. वहां पे उन्होंने 1 पाव की कुर्सी बनाई जो डायगोनली सपोर्ट लेती है आपको. अगर 1 पाव की कुर्सी मिले तो बार में आप जाके बैठते हो उसके ऊपर, वो टेबल वाली, वो अलग हो गई. उसने ट्रेडिशनल कुर्सी बनाई और उसको डायगोनली सपोर्ट दिया, सो दैट आपका एंटायर वेट वो 1 पाव पे आएगा. सो अगेन, इट इज अ साइंस. देयर इज अ साइंस बिहाइंड एवरीथिंग. देयर इज नो लिमिट व्हाटसोएवर व्हिच ह्यूमन बीइंग कैन डू. आप कुछ भी कर सकते हो, प्रोवाइडेड आपको उसके पीछे का बेसिक साइंस मालूम होना चाहिए. सेकंड, आपका प्रिपरेशन. आपको फंडिंग एजेंसी और आप जिस इंस्टीट्यूशन से काम करने वाले हो उसकी पूरी जानकारी होनी चाहिए. प्रेजेंटेशन लिखते समय, ये मैं आपको बता रहा हूँ, आपने अगर उसमें एक भी स्पेलिंग मिस्टेक रखा, एक भी फॉर दैट मैटर, तो उसका इंप्रेशन बुरा आता है. हमने एक बार बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशन के लिए प्रपोजल लिखा था, आम्ही एक एक लिटरली शब्द त्याचा स्पेल चेक केला होता. कारण आप बिल गेट की तरफ अगर जा रहे हो और आपने वर्ड में एरर कर दी तो इसी रिजेक्ट हुआ. इसीलिए कई बार लोग स्लॉपी प्रेझेंटेशन बनाते हैं. ते अतिशय व्यवस्थित असावं, त्याच्यात एकही स्पेलिंग मिस्टेक नसावी आणि ते एका चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता आलं पाहिजे. पॅकेज, हे तुम जिस फील्ड में काम कर रहे हो, whichever field you want to choose, so is that work fundamental to your field? क्या उस फील्ड से फंडामेंटल आपका काम है क्या, उसके ब्रॉडर इम्प्लीकेशन है क्या. जैसे कल मैंने आपको ओरल ये बताया, इंसुलिन या फिर हैंडीकैप लोगों के लिए कुछ बताया. आप अगर ऐसा कुछ कर रहे हो जिसके जनसामान्याला ते वापरता येईल, भारतामध्ये ती खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला जर असं काही करता आलं ना, त्याचे ब्रॉडर इम्प्लिकेशन आहे, तो फिर वो मजेदार बात है. तीसरा पॉइंट थोड़ा ट्रिकी है, डज इट मेक यूज ऑफ इमर्जिंग टेक्नोलॉजी. वो इसलिए ट्रिकी है क्योंकि कई बार टेक्नोलॉजी ऑब्सोलीट होती है. मान लो आपने एक्स टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया 4G का, और आपका प्रोजेक्ट कंप्लीट करते करते 5G या 6G आ गया, तो फिर आपका काम वो इमर्जिंग टेक्नोलॉजी पे होना चाहिए. इसलिए जो लोग टेक्नोलॉजी का इम्पैक्ट इस्तेमाल करने वाले हैं, उनको आज से 2 साल बाद आने वाली टेक्नोलॉजी का इस्तेमाल करना है. चौथा, क्या आप आपका काम सही समय पर और उन पैसों में कर पाते क्या, ये इम्पोर्टेंट है. अगर बाकी का सब कुछ ठीक है पर आपको टाइम पे आप कर नहीं पा रहे या बजट में हो नहीं पा रहा, तो इट विल बी अ ट्रबल. सेकंड, कंपटीशन. मेरा अमेरिकन बॉस हमेशा मेरे को बोलता था कि निखिल, तेरे दिमाग में जो आइडिया है वो ऑलरेडी 100 लोगों के दिमाग में आके चली गई है, उन्होंने वो आइडिया छोड़ दी और 1000 लोग नए आइडिया पे काम कर रहे हैं. राइट. सो मेनी पीपल विल बी ट्राइंग टू डू सेम थिंग, बट हाउ योर अप्रोच डिफर फ्रॉम अदर. आप आपका अप्रोच अलग कैसा रखोगे और आप वहां पे पहले आ पाओगे कि नहीं. अभी मुझे बताइए, अगर मुझे मंगल पे जाने का है, मार्स पे, तो सबसे बड़ी मेरी चिंता क्या होगी, क्या मुझे सोचना पड़ेगा सबसे पहले, क्या सोचना पड़ेगा अगर मेरे को 5 लोगों को मंगल पे लेके जाने का. वो अक्षय कुमार वाला मंगल नहीं, रियल मंगल पे जाने का. उनके खाने पीने की व्यवस्था, उनके
उनका थोड़ा कंफर्ट तो देखना पड़ेगा। हाँ हाँ व्हेरी गुड. ये पहिला जवाब, खाणे पिणे की व्यवस्था. आणि दुसरं सांगा काय बघावं लागेल? ऑक्सीजन सर. नहीं, ऑक्सीजन है मेरे पास. जाएंगे कैसे? हाउ कैसे कैसे नहीं लेकर जाएंगे? नहीं नहीं. और बताओ. मैं और क्या? मैं उन सबको ले जा सकता हूँ, ये विश्वास दिलाना होगा पहले. नहीं, वो भी दे दूंगा मैं. वो बैठने को तैयार है, उनके कागज है. उसके पहले कोई गए हैं सिलेक्शन क्या? प्रोसेस होगा. नहीं सिलेक्शन नहीं प्रोसेस होगा. नहीं 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 नहीं. मेरे को उनका खाना पीना और उनका हेल्थ हे देखणं पडेल, है ना. टेक ऑफ झाल्यावर 2 महिन्यात त्याची तब्येत खराब झाली तर मला काही वापस तर येता येणार नाही. चल रे भाऊ वापस, तबीयत खराब हो गई. जाने के लिए आज के टेक्नोलॉजी से 2 साल लगते हैं. तो मेरे को ये देखना है 2 साल इनकी तबीयत खराब नहीं होनी चाहिए और 2 साल मेरे को इनको खाना पीना देना है. अब अगर ये प्रॉब्लम है तो सॉल्यूशन बताओ, क्या दोगे उनको खाने को आप 2 साल? क्या दोगे 2 साल खाने को? सवेरे शाम उनको खाना लगेगा? काय द्याल तुम्ही? सम ड्राइड फ्रूट एंड ड्राइड जो कैरी कर सकते हैं, प्रिजर्व कर नहीं सकते हैं सब. नहीं नहीं, वो Maybe उसका pills. रेट बहुत ज्यादा. यस वेरी गुड. Maybe pills sir. अमेरिका ने एक टैबलेट बनाई है. हाँ pills या. वो टैबलेट ऐसी है कि एक, जैसे अभी अपन आपका एवरेज एज लेंगे कि सपोज 40 साल है, तो आपके 40 साल की उम्र में आपको डेली कितना कैलोरी चाहिए? क्योंकि 2 साल तो वो केवल वो रॉकेट में रहने वाले हैं और उसके बाद मार्स पे जैसा रहेंगे वैसा. तो सबसे पहले कितनी कैलोरी बर्न होगी उसके हिसाब से उसको सवेरे एक पिल और शाम को एक पिल दी जाएगी, जिससे कि उसको एनर्जी और कैलोरी मिले. कैलोरी मिलेगा, एनर्जी. अब वो खाएगा कुछ नहीं तो उसके पेट में से कुछ बाहर नहीं निकलेगा, तो टॉयलेट तो वैसे ही सॉल्व हो गया. नंबर 2 सॉल्व हो गया. नंबर 1 वो करेगा जो प्युरिफाय होकर उसका पाणी पिएगा. तब्येतीकरता काय करावं लागेल? त्याची तब्येत खराब नाही झाली पाहिजे तर याचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. अमेरिकेने 1999 मध्ये 200 मुलं मुली बनवले जेनेटिकली मॉडिफाइड. ये दिखने के लिए आप और मेरे जैसे है. इनको अगर मैंने चक्कू मारा तो इनके बॉडी में से भी खून आएगा. पर इनको सर्दी, खांसी, बीमारी, डायबिटीज, हाइपरटेंशन, कोरोना इनको कुछ नहीं होता. उनके बॉडी में ऐसी जीन डालिए कि कोई भी बैक्टीरिया या वायरस उनको अटैक नहीं कर सकता. राइट. सो अब ये 200 बच्चे जो है वो अभी 22 साल के हो गए हैं. इन्होंने इंजीनियरिंग की पढ़ाई की है, साइंस की पढ़ाई की है और ये एक बड़े कैंपस में रहते हैं. ये बाहर नहीं जाते. अपने माँ बाप को भी ये दूर से मिलते हैं. अभी तो ऑनलाइन मिलते होंगे, अब ऑनलाइन टेक्नोलॉजी जस्ट आ रही थी. राइट. सो दिस जेनेटिकली मॉडिफाइड बेबी जो है ये मार्स पे जाके 10-10 साल रहेंगे बिना डॉक्टर के. ये अमेरिका की सोच है 20-30-40 साल आगे की. आता मध्ये चायनाने बनवला होता एक जेनेटिकली मॉडिफाइड बेबी, पण त्याचं खूप क्रिटिसिझम झालं. मान लो कल अगर हमने सब जेनेटिकली मॉडिफाइड बेबी बनाई तो फिर ये फार्मेसी, ये डॉक्टर लोगों की दुकानदारी बंद हो जाएगी ना. मतलब भंकुली और रामदासपेट के जो डॉक्टर आज BMW और ऑडी चला रहे हैं वो 50 साल बाद भीख मांगते दिखेंगे बर्डी के चौक पे. 5 पैसे दे दो भाव, 10 पैसे दे दो भाव. तो जेनेटिकली मॉडिफाइड हम बना सकते हैं, मैं ये नहीं कहता, पर उसके लिए इथिकल कंस्टेंट है. बाद में जो स्टेम सेल थेरपी वगैरे आहे ना, लाईफ सायन्सेस मध्ये फार स्कोप आहे हे सगळं कामं करायला, पण ते एवढं लवकर होणार नाही. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. कोरियामध्ये, दक्षिण कोरियामध्ये त्यांनी 5 पिल्लं बनवली कुत्र्याची, लॅब्राडॉर प्रजातीच्या. 5 पपीज जेनेटिकली मॉडिफाइड. इनके अगल बगल में 12 लोग AK-47 गन लेके घूमते हैं क्योंकि उनको डर है ये कुत्ते चोरी हो जाएंगे. ये कुत्तों का काम क्या है मालूम क्या? वो कुत्ता अगर मैंने आपके पास लाया और वो अपने 2 पाँव पे बैठ गया तो आपको 100.00% कैंसर है. This is the only incidence in the world which I have seen
जिसमें 100% लागू होता है, ते 100% सांगतात तुम्हाला कॅन्सर आहे की नाही. 100% ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यांचा, 100 आउट ऑफ 100. तो अब सब कंट्रीयों को वो कुत्ते चोरने का है. कारण कॅन्सर कसा आहे ना, तुम्ही चेक नाही केलं तर तुम्हाला कळत नाही. त्याचे सिम्पटमही फार उशिरा दिसतात. डायबिटीज, हायपरटेन्शन वगैरे दिसतात तुम्हाला. कैंसर तुम्हारा फर्स्ट स्टेज है, सेकंड स्टेज है, थर्ड स्टेज है, हवा ही नहीं लगती. मतलब मैं जब मेरे पान की टपरी पे जाता तो मेरे को एक लड़का मिला, मैं सोच रहा था वो खाया है की नहीं, तो मैंने कहा भाऊ खा ले. तो मी त्याचा हात बघितला, मला हात वगैरे वाचता येतो. तो मी म्हटलं भाऊ आपकी उम्र बहुत लंबी है. तो थोड़ा इमोशनल हो गया, बोले सर मैं सेकंड स्टेज कैंसर पे हो गई. मला जरा वाईट वाटलं. तो मग मी थोड़ा तसा इंटरव्यू घेतला की तुला कळलं कसं. तो बोले एक बार मैं नागपुर से वर्धा गया था, वो हिंदी का कार में बैठ के शाम को घर आया तो माझ्या पाठीमध्ये दुखायला लागलं. तो मेरे को लगा होगा रास्ते खराब थे थे, तो मैंने पेन किलर ले लिया. 15 दिन बाद फिर दर्द होने लगा तो मैंने फिर से कोई दवाई ली. पण तो जिथे काम करतो ना, तो एका मोठ्या डॉक्टरकडे काम करतो. तर त्या डॉक्टरनी सांगितलं तू MRI स्कॅन कर. जैसा उसने MRI स्कैन किया तो उसको हड्डी का कैंसर है, वो भी सेकंड स्टेज. उसकी ऑलरेडी 2 कीमोथेरपी हो चुकी थी. तर सांगायचं म्हणजे तो बिचारा 28 वर्ष वयाचा मुलगा होता. त्याला एक लहान वडील बाळ होतं, त्याची बायको होती. तर कैंसर डिटेक्ट नहीं होता है. तो ये कुत्ते जो कोरिया ने बनाए ना जेनेटिकली मॉडिफाइड, वो कुत्ते डिटेक्ट करके देते. तो अगेन इट्स बड़ा इन्वेंशन है और उसके लिए बहुत सारी कॉम्पिटिशन चल रही है. बट वो टेक्नोलॉजी वो आप गूगल पे जाके देखो, आपका उसको वीडियो मिलेगा. सो तीसरा है आपका फंडिंग एजेंसी. ठीक है, आपकी फंडिंग एजेंसी जो है, आपको देखना है प्रायोरिटी वो किस तरीके से डिसाइड करते हैं. वो अगर ऑनलाइन दिखा रहे तो आप ऑनलाइन स्टडी कीजिए. आपको किसी से फ़ोन पे बात करने का मिलता है, कभी बात कीजिए, या ईमेल डालना है, ईमेल डालिए. आपका प्रपोजल फिट होता है कि नहीं, आपको वहाँ देखना है. कौन से प्रोग्राम में होता है वो भी आपको देखना है. और नॉर्मली एक प्रोग्राम ऑफिसर दिया जाता है. यूजुअली वो ऑफिसर एक तो भोपाल में, लखनऊ में, नहीं तो पुणे में बैठता है. पॅन इंडिया प्रोजेक्ट होगा तो. और त्याच्याशी चांगले रिलेशन्स मेंटेन करायचे. एंड बीच बीच में आपको प्रेजेंटेशन भी देने जाना पड़ेगा. वो भी इसके लिए आपको तैयार रहना पड़ेगा. ठीक है, हँग झालं का काय झालं? काय नाही पुढे. सर स्क्रीन वरती एकदा टॅप करा, सेंटर मध्ये एकदा टॅप करा. माउस नहीं का? हाँ, माउसनी स्लाइड वरती एकदा क्लिक करा. हाँ ओके. सेकंड, ड्यू डेट जो भी होगी प्रपोजल की फॉलो करना पड़ता है. अगर उन्होंने बोला 12 जनवरी ड्यू डेट है, इसका मतलब 11 जनवरी की रात को 11:59 तक आपकी ईमेल निकल जानी चाहिए. प्रपोजल की लेंथ दी है और उसी लेंथ पे बनाने का है. प्रपोजल में अगर बोला है कि ये स्टेटमेंट आपको डालने के है, आपको वो डालना ही पड़ेगा. बजेट कन्स्ट्रेंट मॅचिंग फंड म्हणजे काय माहिती का? बरेचदा आम्हाला ते सांगतात की 2-3 लाख रुपये तुम्हाला ठेवावे लागतील. प्रोजेक्ट साईन झाल्यावर तुम्हाला 10% पैसे मिळतात. पण आम्ही जेव्हा फील्डवर्कला जातो ना, आम्हाला भरपूर खर्च करावा लागतो. तर आपल्याकडनं थोडे 1-2 लाख रुपये टाकावे लागतात. तेही सांगावं लागतं त्यांना की हम अपने पैसे खर्च करेंगे, बाद में आपसे रियम्बर्स भी कर लेंगे. अगर आपको बड़ा मशीन वगैरह लेने का है या कंज्यूमेबल लेने का है, तो फिर आपको राइटिंग में देना पड़ेगा कि इतने पैसे हमारे पास नहीं है, तो आप इसका ऑल्टरनेटिव्ह बताइए. बजेटबद्दल मी बोललोच होतो की कॉस्टिंग ओव्हरहेड वगैरे ॲक्युरेट राहिलं पाहिजे. आणि एखादा लोकल सपोर्ट असेल तुम्हाला विद्यापीठात म्हणा किंवा एखादा तज्ञ व्यक्ती म्हणा, सो यू हैव टू कोऑर्डिनेट विद देम सो दैट आपका काम जब चालू होगा तो वो सही तरीके से होना चाहिए. ठीक है, रिलीवेंस के ऊपर ध्यान दीजिए. ठीक है, हाइपोथेसिस कैसे बनाना उसके ऊपर भी सही तरीके से ध्यान दीजिए. कोई भी ग्रामेटिकल स्पेलिंग टाइपोग्राफिकल एरर मत कीजिए. फॉन्ट अच्छी इस्तेमाल कीजिए. टिपिकली कैलिब्री 12, टाहोमा 12 इसका इस्तेमाल होता है. एरियल या टाइम्स न्यू रोमन का इस्तेमाल मत करो, क्योंकि PhD में टाइम्स न्यू रोमन दिया जाता है. एरियल ये लॉयर लोग इस्तेमाल करते हैं. यूजुअली टाहोमा या कैलिब्री 12 का या कैम्ब्रियला इसका इस्तेमाल होता है. तो आपका फॉन्ट अच्छा होना चाहिए. सब हेडिंग का इस्तेमाल कीजिए. स्पेसिंग व्यवस्थित ठेवा. फिगर जर तुम्ही कुठून घेणार असाल तर त्याला आधी फोटोशॉपमध्ये एडिट करा. त्याचं रिझोल्युशन चांगलं पाहिजे, जेणेकरून प्रिंट आउट केल्यावर ती वाचता आली पाहिजे. नाहीतर स्वतःची फिगर बनवा. स्वतःचे ॲक्रोनिम
ऑथर डिफाइन बनवू नका। कोई अगर दिक्कतें आ रही होगी तो वो पिटफॉल लिखिए, दीज आर द रिस्क एंड दीज आर द ऑल्टरनेटिव सॉल्यूशन। बजट को सिंपल रखिए, एब्स्ट्रैक्ट इज द की, वर्क ऑन इट। जो हमें कंप्लेंट मिलती है कि प्रोजेक्ट प्रपोजल क्यों रिटर्न हुआ, रिजेक्ट हुआ, सही लिखा नहीं था, साइंटिफिक प्रॉब्लम नहीं था, एक्सपेरिमेंटल मॉडल नहीं था, रॉयल्टी सही नहीं थी, या उसका प्रीलिमिनरी डेटा अवेलेबल नहीं था, हाइपोथेसिस अच्छा नहीं है, ठीक से लिखा नहीं है, डिस्क्रिप्टिव्ह स्टडी है, ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस डोंट मॅच। जे मी काल तुम्हाला सांगितलं ना, ते आता पीएचडी मध्येच तुम्ही करेक्ट करून टाका। टायटल इज इक्वल टू एम इज इक्वल टू ऑब्जेक्टिव इज इक्वल टू स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लम, ये एक लिंक में आना चाहिए। ऑब्जेक्टिव कई बार बहुत ब्रॉड रहते हैं, तो ऑब्जेक्टिव फोकस होने चाहिए। आपने जो मेथड दी है वो डिटेल में नहीं दी है, उसका इवेल्यूशन आप दिखा नहीं पा रहे, या इन्व्हेस्टिगेटर को उस मेथड का एक्सपर्टीज नाही आहे, एक्सपेक्टेड रिझल्ट प्रेझेंट केलेले नाही आहेत किंवा त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं नाही आहे, पिटफॉल ॲड्रेस केलेलं नाही आहे, या बहुत ओवरली एम्बिशियस है, बहुत डिफिकल्ट है, 6-8 महीने में ये काम हो नहीं पाएगा, टाइमलाइन अनरियलिस्टिक है। और एक चीज याद रखो, ये हमारे साथ 2 बार हुआ है, अगर आपके प्रपोजल में कोई खामियां होगी ना तो वो आपको वापस भेजते हाईलाइट करके, ये ठीक करो और अगले साल वापस भेजो। तो आपको सबसे पहले काम करना है, जैसी वो ईमेल आएगी ना उसको तुरंत एड्रेस करना है और उसको डेस्कटॉप पे अगले साल के फोल्डर में सेव करना है। लोग क्या करता, हाँ देखेंगे, फिर अगले साल वो ईमेल डाउनलोड करेंगे और वैसे ही भेज देंगे, वैसा करने का नहीं। रीसबमिटेड प्रपोजल को अगर उन्होंने कोई कंसर्न बोला होगा वो एड्रेस करके आपको भेजना है। पेटेंट आय टी काही मी बघत नाही। आता आपण 12:06 झाले आहेत, आता इथे आपण एक ब्रेक घेऊ, 12:15 आपण येऊ, म्हणजे 12:15 ते 1:30 मी नैतिकतेवर बोलेन, ठीक आहे? ओके सर, थैंक यू सर, थैंक यू। भेटू आपण, ओके, थँक्यू। ओके फ्रेंड्स, मीटिंग को लीव मत करिए, रहने दीजिए एज इट इज, जस्ट डू रिफ्रेश एंड कम बैक। ओके ओके मैडम। दिवाकर ढोबळे सर, kindly off your audio and video.